Officers, good afternoon, and let us begin our second day schedule for Human Resource Management and Industrial Relations for HDCM program. आपल्या आजच्या दुसऱ्या महत्त्वाच्या सत्राची आपण सुरुवात करतोय की ज्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्समध्ये कालच्या क्लासमध्ये आपण कव्हर केलं की नेचर अँड स्कोप ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनामधलं त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे हा विषय आपण काल घेतला. आणि दुसरं म्हणजे जॉब डिझायनिंग म्हणजे कार्याची जडणघडण किंवा बंधारण कशी केली जाते याविषयी आपण थोडंसं विस्तृत जानकारी घेतली. काल ज्यावेळेला आपण जॉब डिझाईन विषयी बोलत होतो किंवा त्या अगोदर नेचर अँड स्कोप ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मानव संसाधन विकास मानव संसाधन व्यवस्थापन ह्याच्यामध्ये आपण प्रकर्षाने हे सांगत होतो की सहकारी संस्थांमध्ये मानव संसाधन व्यवस्थापन करत असताना त्याच्याशी निगडीत त्या संस्थेशी निगडीत फक्त कर्मचाऱ्यापुरतच हे संबंधित नाहीये. सहकारी संस्था या कलेक्टिव्ह टाईपमध्ये असल्यामुळं आपल्याशी संबंधित असणारे सदस्य मग ते प्राथमिक संस्थाचे सदस्य असतात किंवा आपले सदस्य असतात ही महत्वाची आहेत. त्याचबरोबर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स महत्वाचे आहेत, जे संचालक मंडळ असतं ते महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी हे पण तेवढेच महत्वाचे आहेत. सदस्य का महत्वाचा? कारण तो सदस्य आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो आणि सदस्य हा आपला ओनर देखील असतो. त्याची जी प्राथमिक संस्था आहे ती ही महत्वाची, कारण ती प्राथमिक संस्थाचं जर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मग ती सदस्याची असो किंवा संस्थेची असो ही जर व्यवस्थित झाली तरच त्याची जी अपेक्स इन्स्टिट्यूशन असते ती व्यवस्थित चालू शकते. उदाहरणार्थ असं होऊ शकत नाही की एक जिल्हा सहकारी बँक आहे ती खूप प्रगतिशील आहे, परंतु त्या जिल्हा सहकारी बँकेच्या ज्या प्राथमिक ऋण संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत प्राथमिक, त्या जर सक्षम असतील तरच जिल्हा सहकारी बँक सक्षम बनते. जर प्राथमिक सहकारी संस्था या वीक असतील तर जिल्हा सहकारी बँक ही सक्षम बनवू शकत नाही. आणि त्यामुळं ज्या वेळेला आपण मानव संसाधन विकास किंवा मानव संसाधन व्यवस्थापन सहकारितेच्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावेळेला आपल्याला हा जो सदस्य आहे किंवा जे त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, आपले कर्मचारी आहेत, आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, ह्याचा सांघिक पद्धतीने विचार करावा लागतो. मग त्या अनुषंगाने ही बाब जी आहे ना ही नेहमी आपल्या डोक्यामध्ये ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काय होतं, त्या संस्थेमध्ये जो बिझनेस ते करतायत त्या बिझनेस रिलेटेड जी कंपनी असेल त्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्यापुरतंच त्यांचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असतं किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असतं. आपलं तसं नाहीये. आपल्याला कारण त्या कंपन्यांमध्ये काय होतं की त्यांना रिसोर्स देणारे सप्लायर वेगळे असतात, कस्टमर वेगळे असतात, डीलर वेगळे असतात, प्लांट त्यांचा एका ठिकाणी असतो, कॉर्पोरेट ऑफिस एका ठिकाणी असतं. म्हणजे थोडक्यात काय की ते रिसोर्सेस मार्केटमधनं किंवा काही कुठल्या तरी वेगळ्या अरेंजमेंटने ते मिळवत असतात. आपलं तसं नाही. आपले रिसोर्सेस हे आपल्या सदस्याकडनं येतात. मग कुठल्याही टाईपची संस्था तुम्ही घ्या, शुगर फॅक्टरी असेल तर जे ऊसाचं उत्पादन करणारे शेतकरी आहेत ते येतात, दुग्ध संस्था असेल तर दुधाचं उत्पादन करणारे शेतकरी येतात, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल तर मध्यमवर्गीय डिपॉझिट जे असतात ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, किंवा व्यापारी, छोटे व्यापारी, छोटे कारीगर हे महत्वाचे बनतात. नागरी सहकारी पतसंस्था असेल तर जो डिपॉझिट ज्यांच्याकडनं आपण एकत्रित करतो, मग छोटे छोटे कमर्शियल युनिट्स असतील, प्रोफेशनल्स असतील, निम्न मध्यमवर्गीय असेल, मध्यमवर्गीय असेल, शेतकरी असेल, कारागीर असेल, या सगळ्यांकडनं आपण डिपॉझिट घेत असतो. आता पहा, वारंवार जे मी तुम्हाला रिसोर्स असं म्हणतोय याचं कारण असं आहे की डिपॉझिट जर आपल्याकडे मोबिलाइज नाही झाले तर आपण बँकिंगचा बिझनेस नाही करू शकत. डिपॉझिट जर मोबिलाइज नाही झाले तर नागरी सहकारी पतसंस्थांना चालवणं अवघड होईल. शुगर फॅक्टरीला शुगर केन जर नाही मिळाला प्राथमिक सदस्याकडनं तर शुगर फॅक्टरी व्यवस्थित नाही चालणार. आणि जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेला जर प्राथमिक सहकारी मिल्क सोसायटीज, दुग्ध संस्था ह्यांचे सदस्य जर त्यांना दूध नाही दिले तर दुग्ध संस्था चालणं अवघड होईल. म्हणजेच काय, ते लोक आपल्याला रिसोर्सही देत असतात आणि ते लोक आपले ओनर पण असतात, ते आपल्या मॅनेजमेंटमध्ये सम्मिलित असतात. आणि त्यामुळं काय होतं की जोपर्यंत या सदस्याचा विकास होणार नाही
जोपर्यंत त्यांची डेव्हलपमेंट होणार नाही तोपर्यंत आपली संस्था म्हणून डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. शुगर केन क्रशिंगसाठी असं गृहीत धरा की प्रति दिवस 5,000 टन क्रशिंग डे ही जर क्षमता असेल त्या शुगर फॅक्टरीची, तर तेवढा शुगर केन अवेलेबल व्हावा लागतो. तो कोण करून देतो? शेतकरी देतात, सदस्य देतात. आणि म्हणून आपण त्यांच्या दृष्टिकोनातून ज्या सेवा द्यायच्या सहकारी संस्था म्हणून, की बेणं आहे किंवा पाण्याचं नियोजन आहे, हा क्रॉप कसा लावायचा त्याचं गायडन्स असेल, किंवा हार्वेस्टिंग असेल, ते ऊस कारखान्यापर्यंत घेऊन येणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मुद्दामून त्यांच्यासाठी करतो. कारण आपल्याला माहितीये की शेतकऱ्याचं काम हे प्रोसेसिंग करणं आणि मार्केटिंग करणं नाही. शेतकऱ्याचं काम आहे की त्यांनी उत्पादन चांगल्या प्रतीचं आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं. पण जर शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं आणि मोठं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांचा फोकस जो आहे तो काय पाहिजे? उत्पादनाची क्वालिटी आणि उत्पादनाची मात्रा. पण हे सगळं करण्यासाठी त्याला जे सहाय्यभूत गरजा असतात, त्याला फर्टिलायझर आहे, सीड्स आहे, पेस्टिसाइड्स आहे, पाणी आहे, त्याचा माल कलेक्ट करणं आहे, प्रोसेसिंग करणं आहे, मार्केटिंग करणं आहे. तर ही पुढची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, किंवा ती जबाबदारी शेतकऱ्याप्रती जी आपली आहे ती आपल्याला करावी लागेल. ह्याचा अर्थ काय होतो की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे फक्त आपल्या संस्था स्तरावर पुरतं मर्यादित नाहीये. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा सदस्याचा आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टरचा आहे, त्यांची जी भूमिका असते, त्यांचा जो रोल असतो, सदस्यांचा जो रोल असतो, रिसोर्स प्रोव्हायडर, ओनर या अनुषंगाने हे पण तेवढेच महत्वाचे ठरतात. आणि त्यामुळं आपल्याला ज्यावेळेला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा विषय शिकायचा असतो कोऑपरेटिव्ह मध्ये, त्यावेळेला असं व्यापक स्वरूप डोक्यात ठेवावं लागतं. हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं, आजही प्रकर्षाने सांगतोय. आपल्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या वर्षी सगळा खर्च वजा जाता जर काही प्रॉफिट राहत असेल, चांगल्या पद्धतीने प्रॉफिट राहत असेल, तर त्यातला काही प्रपोर्शन परत आपण शेतकऱ्यांना किंवा सदस्य शेतकऱ्यांना देतो. डेअरी उद्योगामध्ये जवळजवळ 74-75% जे रिसोर्सेस मिळालेले असतात ते परत शेतकऱ्यांना मिळतात. मग ते दुधाचा भाव दिलेला असो, किंवा त्यांना जे दिलेले फर्टिलायझर किंवा इतर फर्टिलायझर असेल ह्याच्यासाठी फीड पावडर उत्पादनासाठी, किंवा त्यांना फीड पावडर ह्याच्यासाठी असेल, गाईसाठी म्हशीसाठी असेल, किंवा व्हेटरनरी सर्व्हिसेस असतील, किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल, हे सगळं आपण का करतो? कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला जो मिळालेला पैसा असतो तो आपण परत शेतकऱ्यांपर्यंत जायचा प्रयत्न करतो. हे सगळं का? यासाठी की शेतकरी हा पूर्णतः अशा पद्धतीच्या सेवावर आपल्यावर अवलंबून असतो, सहकारी संस्थांवर. आणि जोपर्यंत आपण या संस्थांना त्यांना हे सगळं प्रोव्हाइड नाही करणार तोपर्यंत तो प्रोडक्शन घेऊ शकत नाही, तोपर्यंत ते प्रोडक्शनची साईज वाढत नाही. आणि जोपर्यंत त्या प्रोडक्शनची साईज त्याची वाढत नाही शेती स्तरावर, तोपर्यंत आपल्याला आपला जो प्लांट असतो त्या प्लांटची कॅपॅसिटी वाढवता येत नाही, ते सीमित राहायला लागते. म्हणजेच शेतकऱ्याचा ग्रोथ जर झाला, शेतकऱ्याचा विकास झाला, सदस्याचा विकास झाला, तरच आपल्या संस्थेचा विकास होतो. एक उदाहरण की देशपांडे सरांचा एक्स पगार आहे, या एक्स पगार मधनं समजा ते सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 10,000 रुपयाचं रिकरिंग प्रति वर्ष देत होते, प्रति महिना. आता ही 10,000 तर 20,000 कधी होईल? जर देशपांडे सरांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तर. पण देशपांडे सरांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानंतर मी सारस्वत बँकेमध्ये 10,000 चे 20,000 रिकरिंग करणं हे अपेक्षित आहे. पण असंही होऊ शकतं की देशपांडे सर विचार करतील 10,000 मी सारस्वत बँकेमध्ये ठेवतो आणि 10,000 बँक ऑफ बरोडामध्ये ठेवतो. आता इथं बघा, संस्थेचे क्रेडेंटियल्स महत्वाचे असतात. सारस्वत बँकेची सक्षमता व्याप लक्षात घेता देशपांडे सर विचार करतील की इथं बँक ऑफ बरोडा किंवा बँक ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणी न ठेवता मी सारस्वत बँकेमध्येच हे ऍडिशनल 10,000चं रिकरिंग सुरू करतो. ह्याचा अर्थ काय मित्र? सारस्वत बँकेचं जर ग्रोथ व्हायचं असेल तर डिपॉझिटरची संख्या आणि डिपॉझिट किती ठेवता ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात त्या बँकेचं डिपॉझिट साईड ही दिसायला लागते. आणि तो जो रिसोर्स असतो खूप महत्वाचा आहे. तो रिसोर्स जर नाही मिळाला तर लेंडिंग कुठनं येणार, इन्व्हेस्टमेंट कुठनं येणार? आणि त्यामुळं सदस्य जे आहेत ह्या सदस्यांचा विकास किंवा सदस्याचा भरोसा हा अतिशय महत्वाचा मानतो. आणि त्यामुळेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये या बाबी आपल्याला प्रकर्षाने डोक्यात घ्याव्या लागतात. दुसरी महत्वाची बाब आपण कालच्या क्लासमध्ये जेव्हा पाहिलं की नेचर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये युजली काय की बाबा मनुष्यबळाचं नियोजन कसं करायचं,
त्याचं जॉब कसा डिझाईन करायचा, रिक्रुटमेंट सिलेक्शन ट्रेनिंग कसं द्यायचं, कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट कसं द्यायचं, परफॉर्मन्स मॅनेजमेंट कशी करायची, त्यानंतर रिक्रुटमेंट सिलेक्शन हे आहे, त्यानंतर ट्रेनिंग कसं करायचं, मेंटॉरिंग कसं करायचं, त्यानंतर कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट म्हणजे पगार किती द्यायचा हे कसं डिसाईड करायचं, किंवा इतर आर्थिक लाभ कसे द्यायचे हे डिसाईड करायचं. त्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्ट रिलेटेड जे प्रोव्हिजन्स असतात की बाबा युनियन स्थापन करायचं त्याला अधिकार आहे, किंवा कोड ऑफ कंडक्ट आहे, ग्रीव्हन्सेस त्याचे जे असतात, डिसिप्लिन आहे संस्थेमध्ये, या सर्व बाबी ज्या आहेत ना ते एकरूप पद्धतीने ह्याच्यामध्ये येतात, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये येतात. ते आपण काल पाहिलं स्वरूप पाहत असताना. मनुष्य संसाधन विकास, मानव संसाधन विकास किंवा मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन हे पाहत असताना नेचर अँड स्कोप मध्ये आपण हे पाहिलं. आणि नंतर मग आपण ज्या वेळेला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाची सुरुवात करत असताना आपण हे पहिल्यांदा लक्षात घेतलं की बाबा ज्याला जॉब किंवा कार्य म्हणतात ते काय आहे. जॉब किंवा कार्य म्हणजे मी जे काम करतो आहे हे कसं तयार होतं. तर त्यासाठी जे 3 टप्पे आपण चर्चेमध्ये घेतले. एक की त्या कामाचा सर्वसमावेशक असा जो आराखडा बनवला जातो त्याला म्हटलं जातं जॉब अनालिसिस. त्या कामासंबंधी जो सर्वसमावेशक आराखडा बनवला जातो त्याला म्हणतात जॉब अनालिसिस. त्याच्यामध्ये टेक्निकल बाबी असतात, म्हणजे तांत्रिक बाबी असतात, नॉलेज रिलेटेड बाबी असतात, स्किल रिलेटेड बाबी असतात, त्यानंतर त्याची व्याप्ती असते, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं बिहेवियर असायला हवं हे पण येतं. तर पुट टुगेदर त्या व्यक्तीच्या कशा पद्धतीचं काम अपेक्षित आहे हे एकत्रित जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला आपण जॉब अनालिसिस असं म्हणतो. आणि म्हणजे जॉब अनालिसिस असं म्हणतो. जॉब अनालिसिस म्हणजे कामाचं विश्लेषण. मग हे कामाचं जे सर्वसमावेशक असं विश्लेषण आहे, हे सर्वसमावेशक विश्लेषणापैकी जो काम त्यांना ऍक्च्युअली करायचंय, जे अपेक्षित आहे त्या स्तरावर करणं. आता सर्वसमावेशक जॉब म्हणजे विचार केला तर आता उदाहरणार्थ बँकेमध्ये गेल्यानंतर काही अमाऊंट विथड्रॉ करायची असेल तर कस्टमर येतो, विथड्रॉ स्लिप भरतो, तो देतो. विथड्रॉ स्लिप जे आहे ते सेव्हिंग डिपॉझिट काउंटरवर देतो. ती सेव्हिंग डिपॉझिटची काउंटरची जी प्रत आहे ती पासिंग ऑफिसरकडे जाते, तिथं तो व्हेरीफाय करतो. त्याच्यानंतर ते कॅशियरकडे जाते, मग ते कॅशियर त्याच्या बेसिसवर तो पेमेंट करतो. तर पहा, ही पेमेंटची जी सिस्टम आहे म्हणजे अमाऊंट विथड्रॉ करायची जी सिस्टम आहे ही 3 व्यक्तीशी रिलेटेड आहे. एक सेव्हिंगचा क्लार्कशी रिलेटेड आहे, नंतर तुमच्या पासिंग ऑफिसरशी रिलेटेड आहे, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कॅशियरशी रिलेटेड आहे. मग जॉब अनालिसिस मध्ये हे तिन्ही घटक येणार. पण पैकी जॉब डिस्क्रिप्शन मध्ये कॅशियरचं काम असेल की अप्रूव्ह झालेलं जे पेमेंट वाउचर आहे त्याची कॅश काढायची आणि ती द्यायची, हे त्याचा भाग झाला. पासिंग ऑफिसरचं काम आहे की त्या विथड्रॉ स्लिपचं ऑथेंटिसिटी पाहायची की बाबा बॅलन्स बरोबर आहे का, सिग्नेचर बरोबर आहे का, अकाउंटमध्ये पैसे आहेत का, अकाउंट नंबर बरोबर आहे का, केवायसी पूर्ण झाली आहे का, या सगळ्या बाबी तो पासिंग ऑफिसर बघतो आणि तो अप्रूव्ह करतो. रिसिव्ह करणारा जो क्लार्क आहे, विथड्रॉ स्लिप जो रिसिव्ह करणारा क्लार्क आहे, तोही कर्सरली बघतो की जो अकाउंटमध्ये पैसे किती आहेत, हा तो कस्टमर आहे का, ज्यांनी दिलेला आहे, सही आहे का, अमाऊंट व्यवस्थित लिहिली आहे का, अमाऊंट अक्षरामध्ये लिहिली आहे का. तर बघा, म्हणजे काम हे तिघांमध्ये विभागलेलं जे काम आहे, अनालिसिस मध्ये येताना हे सगळं काम एकत्र येतं. आणि जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जेव्हा येतं त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती जो आहे की माझा पासिंग ऑफिसर, माझा कॅशियर आणि माझे सेव्हिंग अकाउंटमध्ये बसलेले क्लार्क, ह्यांच्या कामाची आखणी करताना या कामापैकी कुठलं काम तो करणार आहे हे नोंद त्याची केली जाते. त्याला म्हटलं जातं जॉब डिस्क्रिप्शन. दुसरा भाग येतो जॉब स्पेसिफिकेशन. जॉब स्पेसिफिकेशनला आपण हेच उदाहरण घेऊया. जॉब स्पेसिफिकेशनचा अर्थ होतो की समजा नॉलेज आहे, त्या तांत्रिक नॉलेजचा किती कशा पद्धतीने उपयोग केला जाईल. आता उदाहरणार्थ आपल्याकडं एक सॉफ्टवेअर असतं, कोर बँकिंगचं सॉफ्टवेअर आहे, आपल्याकडे कॉम्प्युटर सिस्टम आहे. तर असं होत नाही की तुम्ही आल्यानंतर एखाद्याने विथड्रॉ स्लिप दिली तर फार झालं तुम्ही म्हणाल की सोबत पासबुक द्या, पासबुकवरनं थोडं त्याचं आयडेंटिफिकेशन आहे काय ते समजून घ्या. पण समजा पासबुक नाही आहे त्याच्याकडे तर तो ऑनलाईन जाल, तुम्ही त्याचा अकाउंट नंबर टाकाल, त्याच्यामधनं माहिती घ्याल कोर बँकिंग मधनं. आता हा जो एड मिळतोय ह्याला म्हटलं जातं जॉब स्पेसिफिकेशन. जॉब स्पेसिफिकेशन म्हणजे नेमकं काय करायचं आणि कसं करायचंय, ह्याला जॉब स्पेसिफिकेशन असं म्हणतात. की विथड्रॉ स्लिप काउंटर क्लार्ककडे आल्यानंतर तर पाहिल, जुजबी बघेल की अकाउंट नंबर काय आहे, अमाऊंट किती लिहिली आहे किती, मग तो व्हेरीफाय करेल की हाच तो कस्टमर आहे का अकाउंट नंबर लिहून.
तिची KYC झालेली आहे का, त्यानंतर अमाऊंट किती लिहिलेली आहे, ही कशी डिस्बर्स करायची, आणि डिस्बर्स करायची म्हणजे त्याला अप्रूव्ह करायचं वाउचरला, पासिंग ऑफिसरकडे पाठवून द्यायचं. पासिंग ऑफिसर अजून डिटेलमध्ये पाहणार, सिग्नेचर व्हेरीफाय करणार, अमाऊंट व्हेरीफाय करणार, मग ते ओके करणार आणि कॅशियरकडे जाणार. कॅशियर देखील कॅशियरकडे देण्यानंतर तो पण सिस्टमवर पाहणार की बाबा त्याला जर गरज वाटत असेल की नाही एकदा पाहणं गरजेचं आहे, तो सिस्टमवर जाऊन पाहेल, ते विड्रॉ स्लिप जी आहे ती घेईल आणि त्याप्रमाणे, कारण ती आता विड्रॉ स्लिप न राहता पेमेंट स्लिप झालेली आहे, मग ती पेमेंट स्लिपवर अप्रोप्रिएटली रिक्वायरमेंट करून स्क्रोलमध्ये ते लिहून त्याप्रमाणे कॅश काढेल. कॅश काढताना पण बघेल की ती कॅश द्यायच्या अगोदर तो काउंटिंग मशीनवर ती कॅश टॅली करून बघेल. म्हणजेच काय करतोय तो तिथं सिस्टमचा वापर करतोय, काय काउंटिंग मशीनचा वापर करतोय, किंवा पैसे ठेवायची एक रचना त्याकडे मिळालेली असते. कारण ही काम कधी कधी खूप क्रिटिकल असतं. आता कालच्या क्लासमध्ये एक विद्यार्थी म्हणत होते, सर मी कॅश काउंटरवर आहे, आणि याचा अर्थ असा होतो की संध्याकाळची वेळ होती आणि बरेच लोक कॅश डिपॉझिट करायला किंवा विड्रॉ करायला आलेले आहेत, किंवा त्या कॅश इतर ब्रांचेसमधनं काही ठराविक कॅश तिथे एकत्र होत असेल, तर अशा वेळेला काम वाढलेलं असतं. आणि अशा वेळेला आपलं पर्टिक्युलरनेस राहण्यासाठी कामामध्ये मग जॉबचे स्पेसिफिकेशन पण तेवढेच महत्वाचे असतात. आणि हे काय होतं की जसं इंडस्ट्रियल युनिटमध्ये काय होतं की एक कन्व्हेअर बेल्टवर एक जॉब जात असतो. प्रत्येक जो लेबर आहे त्याचं ठरलेलं काम असतं की कोण नट फिट करतं, कोणी इतर काही काम करतं त्याच्यावर, आणि तो जॉब आपोआप पुढे जात असतो. ते ठराविक तेवढ्या वेळेमध्ये त्याने ते काम पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यामुळे मित्र हो, जॉब स्पेसिफिकेशन हे गरजेचे आहे. दुसरं जॉब स्पेसिफिकेशन यासाठी गरजेचं बनतं की तुम्हालाही चांगलं माहिती आहे की पूर्वी काय होतं, मॅन्युअल ज्या वेळेला आपण काम करायचो तेव्हा करंट अकाउंट पाहणारा वेगळा, सेव्हिंग अकाउंट पाहणारा वेगळा, कॅश पाहणारा वेगळा, पासिंग ऑफिसरचा रोल वेगळा, ब्रांच मॅनेजरचा रोल वेगळा, लोन डिपार्टमेंट वेगळं, डॉक्युमेंटेशन करणारं डिपार्टमेंट वेगळं, हे असं एक पद्धतीचं मॅन्युअल वर्किंग होतं. आता काय झालेलं आहे की कोर बँकिंग आल्यापासून एक व्यक्तीला दुसऱ्या कामाविषयी देखील माहिती असणं गरजेचं झालेलं आहे. मग दुसऱ्या कामामध्ये काय स्पेसिफिकेशन आहेत किंवा पहिल्या कामाचे स्पेसिफिकेशन काय, हे जोपर्यंत तू समजून घेणार नाही तोपर्यंत त्याच्या लेवलवरचं, त्या कामामधलं त्याच्या लेवलवरचं काम किती आहे त्याच्या लक्षात येणार नाही. एक उदाहरण साधं आहे की समजा लोन सेक्शन मध्ये एक कर्जदार जो आहे तो ऍप्लिकेशन सबमिट करू इच्छितो आणि त्याला माहिती हवी आहे लोन प्रॉडक्ट कुठले, तर अशा वेळेला खूप गरजेचं असतं ते म्हणजे की प्रत्येकाला माहिती पाहिजे की कशा टाईपचं लोन मागायला आलेलं आहे, आणि त्याच्याविषयी माहिती त्याला देता आली पाहिजे. नंतर थोडी ती जुजबी प्रोसिजर त्याला माहिती पाहिजे की डिपॉझिट अकाउंटचे रिलेटेड काय असते, लोन रिलेटेड काय असते, ही प्रोसिजर त्याला माहिती पाहिजे की साधारणतः सर हे डॉक्युमेंट लागतात, मग थोडं जुजबी कशासाठी लोन हवं आहे, सिक्युरिटी काय आहे तुमची, या सगळ्या जुजबी माहिती घेतल्यानंतर मग तुम्ही लोन ऑफिसरकडे त्यांना पाठवून देऊ शकता. मग पुढची कार्यवाही ही लोन ऑफिसर म्हणून ते करतील की ज्याचं अनालिसिस वेगळं असेल, डिस्क्रिप्शन वेगळं असेल, स्पेसिफिकेशन वेगळं असेल, परंतु माहिती तर असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मित्र जॉब स्पेसिफिकेशन महत्वाचं बनतं. दुसरं असं होतं की आता ऑनलाईन सिस्टम मध्ये प्रत्येकाचा दुसऱ्यावर निर्भर असतो. एक व्यक्ती काम करतो, ते पास ऑन करतो, दुसऱ्याला ऑनलाईन फॉर्म मध्ये तो काम करतो, तिसऱ्याला ऑनलाईन फॉर्म मध्ये काम करतो, तो तिथं ते काम पूर्ण करतो. म्हणजेच काय की प्रत्येकाला त्याचं ऑथेंटिकेशन द्यावं लागतं की हे काम मी बघितलंय, ऑथेंटिक केलं, सिग्नेचर केली, पुढच्याला पाठवलंय, तिथं ओके केलं, म्हणजे ऍज गुड ॲज त्यांनी त्यांनी ओके केलेलं आहे, म्हणजे ॲज गुड ॲज साइंड असं येतं ऑनलाईन मध्ये. त्यानंतर तिसऱ्याला पाठवलं, त्यांनी ते ओके केलं की ते अप्रूव्ह झालं असं होतं. म्हणजे थोडक्यात काय की ऑनलाईन मध्ये कामाची विभागणी झाल्यानंतर सिस्टम डिपेंडन्स क्रिएट झालेलं आहे, आणि त्यामुळे जॉब स्पेसिफिकेशन ज्याला म्हणतो हे खूप महत्वाचे बनतात. ह्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की आजकाल तुम्ही पाहिलं असेल की जे ऍसेट रिलेटेड सेल करणारे लोक असतात, कुठले प्रायव्हेट बँकाचे, की एखादा पर्सनल लोन विकत असतो, एखादा क्रेडिट कार्ड विकत असतो, एखादा हाऊसिंग लोन विकत असतो. तुम्ही विचार करा, हे मार्केटमध्ये जाऊन कॅनव्हासिंग करत असतात, आणि ज्यावेळेला त्यांच्या सेंट्रल युनिटमध्ये सगळे ऍप्लिकेशन येतात त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड ऑफिसर असतात. ऑटोमोबाईलसाठी वेगळा, हाऊसिंगसाठी वेगळा, क्रेडिट कार्डसाठी वेगळा, डेबिट कार्डसाठी वेगळा. तर पूर्ण रिजन मधनं जेवढे काही प्रपोजल येतात तो सगळं ऍसेस करत असतो ऑनलाईन फॉर्म मध्ये. तर त्यावेळेला प्रत्येक प्रपोजलला बघायचं कसं, त्याचं हे किती, त्याचे स्पेसिफिकेशन्स कसे करायचे, क्रेडिट अप्रायझल कसं करायचं, ऑनलाईन कसं होऊ शकेल, फिजिकल मला काय बघायचं, ह्या सगळ्या बाबी लिखित स्वरूपामध्ये क्रिएट केल्या जातात. त्याला म्हटलं जातं जॉब स्पेसिफिकेशन. हे आपण कालच्या क्लासमध्ये बघितले. आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग या विषयाला सुरुवात केली होती. तर पुढच्या 1.5 तासामध्ये आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आणि रिक्रुटमेंट सिलेक्शन, जमलं तर थोडासा ट्रेनिंगचा भाग घ्यायचा आपण प्रयत्न करूया. ह्यामध्ये ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण जॉब काय समजून घेतलं,
आता आपण समजून घेतोय की ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगला मराठीमध्ये म्हणता येईल आपल्याला मनुष्यबळाचं नियोजन. आपल्याकडे जे मनुष्यबळ आहे, या मनुष्यबळाचं नियोजन करणं म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग किंवा मॅनपॉवर प्लॅनिंग. मनुष्यबळाचं नियोजन म्हणजे मॅनपॉवर प्लॅनिंग. ओके. आणि त्यामुळं हे लेट कमर जे आहेत ना, तुम्ही प्लीज खूप डिस्टर्ब करता. आयदर वेळेत जॉईन करत चला किंवा करतच जाऊ नका. ते मध्ये मध्ये पॉपअप होत राहतो मेसेज की तुम्ही जॉईन झालाय. मला असं वाटतं की माझे ऑफिसर जॉईन होतात की काय. ओके, डोंट डू दॅट. दिस नॉट गुड प्रॅक्टिस. ही चांगली प्रॅक्टिस नाहीये. राईट. तो मग आता हे मनुष्यबळाचं जे नियोजन करायचंय, मॅनपॉवर प्लॅनिंग जे करायचंय, हा भाग खूप महत्वाचा येतो. हा भाग यासाठी महत्वाचा येतो की व्यवसायाची व्याप्ती, व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाची व्याप्ती, व्यवसायाचं स्वरूप आणि व्यवसायाची व्याप्ती, व्यवसायाचं स्वरूप ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात हे डिपेंड करतं की म्हणजे किती मॅनपॉवरची रिक्वायरमेंट असणार आहे. तर युजली तुमच्याकडे काय असतं की हे मॅनपॉवर प्लॅनिंगचे स्टँडर्ड स्टेटमेंट्स असतात मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये. ओके. त्याच्यामध्ये एक असं असतं की कुठल्या सेक्शन आहे, कुठलं डिव्हिजन आहे, काय लेवल आहे त्या ऑफिसरची, तो डीजीएम आहे, एजीएम आहे, जीएम आहेत किंवा सीओ आहेत किंवा ते एखादे असिस्टंट मॅनेजर आहेत, त्यानंतर ते डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत, जनरल मॅनेजर आहेत, असिस्टंट मॅनेजर आहेत, मॅनेजर आहेत, सिनियर मॅनेजर आहेत, ज्युनियर मॅनेजर्स आहेत, क्लार्क्स आहेत, सुपरवायझर आहेत, क्लार्क्स आहेत, अशी ती एक रचना त्याच्यामध्ये केलेली असते. आता ही जी रचना आहे, एक स्टँडर्डायझेशन त्याचं जे केलेलं असतं, ह्याला ह्याला बेसिकली मॅनपॉवर प्लॅनिंग असं म्हणतात. ही रचना जशी व्यवसायाची व्याप्ती वाढेल किंवा संस्थेची व्याप्ती वाढेल त्याच्यामध्ये वाढ करावी लागते. संस्थेची व्याप्ती तेवढी नसेल तर ती त्या प्रमाणात सीमित ठेवावी लागते. मग ती लोकांची संख्या असो, पदाची संख्या असो किंवा लेवल कॅटेगरी त्याला म्हणतात, ह्याची रचना असो, ही त्या प्रमाणात सीमित ठेवावी लागते. आणि जशी संस्थेची वाढ होते, व्यवसायाची व्याप्ती वाढते, तसं तसं ते वाढवावं लागतं. उदाहरणार्थ एखादी नागरी सहकारी पतसंस्था असेल की ज्याची युनिटरी ब्रांच आहे, म्हणजे एकच ब्रांच आहे, तर तिथं रिक्वायरमेंट कमी असते. पण त्याच नागरी सहकारी पतसंस्थाचे 10 ब्रांचेस जर झाल्या तर अशा वेळेला त्याची ती व्याप्ती वाढते. त्यानुसार पोस्ट साधारणतः त्याच राहतात, परंतु कॅटेगरीमध्ये थोडा फरक येऊ शकतो आणि संख्येमध्ये फरक येऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या टाईपची जी लोक असतात, फार सिनियर ऑफिसर्स असतील, मिडल ऑफिसर्स असतील, लोअर ऑफिसर असेल, सब स्टाफ असेल, सगळ्यांचं नियोजन जे आहे, मॅनपॉवर प्लॅनिंग जे आहे, मनुष्यबळाचं जे नियोजन करायचं, हे मनुष्यबळ नियोजन मध्ये पाहिलं जात असतं. मित्र, या विषयाच्या जे थेरीच्या पीपीटी आहेत हे पाहण्या अगोदर एक छोटीस केस स्टडी किंवा एक छोटासा अभ्यास आपण करायचा प्रयत्न करूया. हा अभ्यास तुमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ओके. तो यासाठी महत्वाचा आहे कारण आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की हे मॅनपॉवर नियोजन घडतं कसं. हे आपोआप नसतं घडत. मी म्हणताना म्हणतोय की एक युनिटरी जर पतसंस्था असेल तर त्याचं नियोजन वेगळं आणि 10 ब्रांचेस असताना त्याचं नियोजन वेगळं. पण हे घडतं कसं हे समजून घेण्यासाठी आपण एक 15-20 मिनिटांमध्ये एक छोटासा एक सर्क्युलर जे नाबार्डचं आहे, हे 2019 सर्क्युलर आहे नाबार्डचं, ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की शॉर्ट टर्म क्रेडिट स्ट्रक्चर म्हणजे आपली राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, पतसंस्था, ह्या सगळे जी चैनी आहेत ह्यांना म्हटलं जातं शॉर्ट टर्म क्रेडिट कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर. हे तुम्हाला पहिल्या सेमेस्टरमध्ये शिकवलेलं असेल. पण ह्या शॉर्ट टर्म क्रेडिट स्ट्रक्चरमध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये साधारणतः मनुष्यबळाचं नियोजन करत असताना त्याच्याविषयी धोरणात्मक निर्णय घेत असताना बोर्ड ऑफ डायरेक्टर लेवलवर किंवा त्याचं नीती किंवा पॉलिसी बनवत असताना नाबार्ड कडनं काही गाईडलाईन्स सांगितले गेलेले आहेत. राजेंद्रजी, नाबार्ड कडनं काही गाईडलाईन सांगितल्या, त्या आपण थोड्याशा समजून घेऊया. आणि त्या गाईडलाईनचा संबंध हा फक्त मनुष्यबळ नियोजनाशी संबंधित नाहीये. थोडंसं त्यांनी हे पण सांगितलंय की साधारणतः रिक्रुटमेंट करताना तुम्ही कुठल्या बाबी पहा, प्रमोशन करत असताना तुम्ही कुठल्या बाबी पहा. कारण काय आहे की अतुल होले, ओ अतुल होले, जरा माईक ऑन करा तुमचा. अतुल होले. हा सर. अरे काय सर यार, क्लास कधी सुरू झालेला आहे, कधी जॉईन होताय तुम्ही? नाही सर, कॉल आलता. नाही, जे काय आहे ते मला त्रास होतो नाही तर तुम्हाला शिकवताना. ओके, आता अनम्यूट करा तुमचा माईक, म्यूट करून टाका. ओके. तो मग ह्याच्यामध्ये असं आहे की
जिल्हा सहकारी बँकेमध्ये किंवा राज्य सहकारी बँकेमध्ये मॅनपॉवरची रिक्वायरमेंट साधारणतः कशी असायला हवी ह्याच्याविषयीचं गायडन्स घेऊन, नाबार्डकडनं दिलेले हे पॉलिसी गायडन्स घेऊन आपलं बोर्ड ही त्याची नीती बनवू शकतं. आपले एक्झिक्युटिव्ह मग त्याचं वर्कआउट करतात की साधारणतः किती लोक असायला हवीत. कारण कसं होतं की या नाबार्डची जी पॉलिसी गाईडलाईन्स आहेत त्या ॲज इट इज घ्यायला पाहिजे असं काही नियम नाहीये. परंतु त्या नाबार्डच्या गाईडलाईन्सवर विचार करून आपलं मनुष्यबळाचं नियोजन करणं गरजेचं असतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये फक्त मनुष्यबळाचं नियोजन येत नाही. थोडा बहुत ऍडवाइस त्यांनी दिलेला असतो. HR पॉलिसीमध्ये रिक्रुटमेंट कसं करा, प्रमोशन कसं करा. आणि मुळात मित्र हा जो विषय आहे मनुष्यबळ नियोजन ह्याच्यामध्ये रिक्रुटमेंट, प्रमोशन हे सगळं इंटिग्रल आहे. ह्याचाच भाग आहे तो. आणि त्यामुळं आपल्याला थोडंसं ते 15-20 मिनिटांमध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की नाबार्डची पॉलिसी गाईड्स कशी आहेत. तत्पूर्वी मी असं अपेक्षित करतो की तुम्ही सगळे क्लासमध्ये आहात आणि अटेंटिव्ह आहात. कारण ह्याला मला फारसा वेळ देता येणार नाहीये. हे युजली मी 1-1.5 तासामध्ये समजावून सांगत असतो. पण तुम्हाला मी 15-20 मिनिटांमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करेन. यासाठी म्हणतोय कारण यातला प्रत्येकाचा डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असं नाही. फक्त प्रामुख्याने ज्या बाबी आहेत त्या जरी समजल्या तुम्हाला तरी मनुष्यबळ नियोजन, रिक्रुटमेंट, प्रमोशन रिलेटेड काही गाईडलाईन्स तुम्हाला मिळू शकतात. तर नाबार्डचे हे 2019 सर्क्युलर आहे ज्याच्यामध्ये एक पॉलिसी फ्रेमवर्क टाईप असं बनवून त्यांनी गाईडलाईन्स दिल्या की तुमची मॅनपॉवर प्लॅनिंग किंवा मॅनपॉवर पॉलिसी किंवा तुमचं कॅपॅसिटी डेव्हलपमेंट, ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, प्रमोशन, रिक्रुटमेंट हे कशा असायला हव्यात हे कर्सरीली आपण पाहूया. मी प्रेझेंटेशन सुरू करतोय. माझी अपेक्षा आहे की आपण मनापासून हे प्रेझेंटेशन पहा. कारण त्याशिवाय तुम्हाला मॅनपॉवर प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, प्रमोशन हा विषय खूप म्हणजे समजणार नाही आणि समजला तरी तो थेरॉटिकल समजेल. आणि त्यामुळे आपण सहकारी संस्थांच्या साठी कशा पद्धतीचं नियोजन असतं हे समजायचा प्रयत्न करतोय शॉर्ट टर्म क्रेडिट स्ट्रक्चरसाठी. दुर्गा.
सर तुम्ही म्यूट आहात. तुम्हाला पुन्हा एकदा गुगल मीटच्या स्क्रीनवरती जाऊन अनम्यूट करून बॅक टू पॉवर पॉइंट यायला लागेल. पुन्हा एकदा गुगल मीट वरती जावं लागेल, तिथं अनम्यूट करून परत बॅक टू पॉवर पॉइंट. खाली आयकॉन असेल गुगलचा, जो आयकॉन आहे त्याच्यावरती जर का तुम्ही गेलात तर हा सर बरोबर कर. सर हा सर खाली हॅलो हा तर खाली गुगल क्रोमचा जो आयकॉन आहे ओके, सुरू झालं का आता? बॅक टू पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट येस आता चालू होईल सर. आता पुढे घ्या. राईट. येस ओके, थँक्यू सर, थँक्यू. माझा आवाज येतो ना सर? येस सर येस आवाज येतो. तर मित्र आपण मगाच्या चर्चेनंतर थोडंसं तांत्रिक अडचणीमुळं आपलं डिस्कशन डिस्कंटिन्यू झालेलं आहे. तर आपलं असं ठरलेलं आहे की आपण जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकेमध्ये नियोजन करत असताना नाबार्डच्या पॉलिसी गाईडलाईन्स काय ह्या समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला थोडंसं लक्षात येईल की आपल्याकडं मनुष्यबळाचं नियोजन जे होतं, रिक्रुटमेंट आहे, सिलेक्शन, इतर आस्पेक्ट आहेत किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, ट्रेनिंग आहे, ह्याच्या याबाबतीत नाबार्डनी काय गाईडलाईन दिल्यात, ह्या 2019च्या गाईडलाईन्स आहेत. युजली काय होतं की या गाईडलाईन आल्यानंतर आपला जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात किंवा सिनियर मॅनेजर्स असतात ते पाहतात की कशा पद्धतीने ह्याला आपल्याला अकॉमोडेट करता येतं. आणि हे करत असताना असं बंधनात्मक हे नसतं, परंतु विचार तरी जरूर याच्यामध्ये करावा लागतो. तर नाबार्डची कमिटी होती, अमलोर पावलथन यांच्या नावाने, आणि हे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये ही कमिटी बनलेली होती. यांचं काम असं होतं की सीबीएस लागू झाल्यानंतर, म्हणजे सगळ्या बँकांमध्ये कोर बँकिंग सोल्युशन्स इम्प्लिमेंट झाल्यानंतर मॅनपॉवरची रिक्वायरमेंट किती ह्याची स्टडी केली होती. ह्याच्यानंतर जे नॅशनल फेडरेशन आहे स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं, त्यांनी नॅशनल सेमिनारही घेतला होता आणि या कमिटीने मग या डिस्कशन, बरेच डिस्कशन होतात, अशा पॉलिसीचे डॉक्युमेंट सर्व राज्यांना पाठवले जातात, त्यांचं ओपिनियन घेतलं जातं, सेमिनार कंडक्ट केले जातात. हे सगळं झाल्यानंतर जे फायनली एक गाईडलाईन त्याच्यामधून जी इमर्ज होलेली आहे, ही इमर्ज झालेली गाईडलाईन जी आहे ती स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेसाठी त्यांनी सर्क्युलेट केली होती. आपला उद्देश हा आहे की मॅनपॉवर प्लॅनिंग जे होतं आपल्याकडं ते कसं होतंय आपण समजून घेतोय, हा मेन गाभ आहे. नाबार्ड काय म्हणालं हे एकच पकडून ठेवण्यात अर्थ नसतो. नाबार्डच्या या गाईडलाईन्स असतात, शेवटी प्रत्येक बँक त्यांचं बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि तिथलं सिनियर मॅनेजमेंट हे डिसाईड करतं की पैकी किती गाईडलाईन्स आपण लागू करू शकतो. प्रयत्न असा असतो की शक्यतो जसं त्यांनी रिकमेंड केले त्या पद्धतीने गाईडलाईन्स अप्रूव्ह केल्या जात असतात. तर याच्यामध्ये काय की या कमिटीने एक रिपोर्ट बनवला आणि सगळ्या टाईपचे जे आपल्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहेत स्टेट लेवलच्या, त्यांचं ओपिनियन घेतलं. फायनल रिपोर्ट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला गेला होता सगळ्या स्टेक होल्डरला, आणि फायनल जो रिपोर्ट आहे तो जो रिपोर्ट आहे तो रिकमेंड केला गेला सर्व जिल्हा बँकांना 2019च्या पत्रानुसार की तुम्ही शक्यतो तुमच्या HR पॉलिसीमध्ये ह्या बाबी अंतर्भूत करा. मित्रहो, आपला आजच्या क्लासचा उद्देश या गाईडलाईन्स यासाठी समजून घ्यायचा आहे की आपल्याला आपल्या जिल्हा बँकेमध्ये मनुष्यबळ नियोजन कसं होतं, साधारणतः कसल्या बेसिसवर होतं हे समजून घ्यायचंय. हा आपला मेन उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये अनेक्सवर दिलेले आहेत
पत्राच्या सोबत. या पीपीटी मध्ये मी पत्रही दिलंय तुम्हाला आणि ते तुम्हाला सर्क्युलेट पण केलं जाईल. तर ते आहे ऍक्च्युली गाईडलाईन्स नाबार्डच्या, की ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता ह्या ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ते अपेक्षित आहे की तुम्ही जे आहे हे रिकमेंडेशन्स आहेत, हे रिकमेंडेशन्स मॉडिफाय केले जाऊ शकतात. ते कशा पद्धतीने की तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पुढे ते ठेवून ते अप्रूव्ह करून घ्यायचं किंवा मॉडिफाय करायचं आणि नंतर त्याचं रिपोर्टिंग जे आहे ते रिव्ह्यू घ्यायचा आणि त्याचं रिपोर्टिंग जे आहे ते नाबार्ड आणि आपले जे ऑफिसर्स असतात शासनाचे त्यांना तो करायचा. तर प्रेझेंट लेटर आणि हे मी सांगितल्यानुसार प्रेझेंट पत्र आणि त्याचं ॲनेक्शर हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पुढे ठेवलं जातं आणि ते रिकमेंडेशन्स अडॉप्ट करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर डिसाईड करतात आणि मग हे नाबार्डला इन्फॉर्म केलं जातं की आम्ही ऍक्शन काय घेतलेली आहे. आता मेन आपल्यासाठी आहे की कुठले रिकमेंडेशन्स आहेत हे आपण थोडे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मुळात ते काय म्हणतात की मॅनपॉवर पॉलिसी, ओके, शॉर्ट टर्म क्रेडिट स्ट्रक्चरमध्ये ह्युमन रिसोर्सची पॉलिसी असेल, ओके, तिथे रिक्रुटमेंट असेल, परफॉर्मन्स मॅनेजमेंट असेल, ट्रेनिंग असेल, ट्रान्सफर असेल, प्लेसमेंट असेल, हे सर्व अंतर्भूत करण्यासाठी गायडन्स देणारी ही पॉलिसी आहे. आणि त्यांची अपेक्षा अशी आहे की तुम्ही ही पॉलिसी जी आहे ही पॉलिसी कन्सिडर करा, म्हणजे चर्चा करा बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे आणि ती अंगीकृत करायचा प्रयत्न करा. आता त्याच्याविषयी त्यांचं म्हणणं काय आहे, हे सगळे सजेशन्स असतात, लक्षात घ्या. पैकी जे तुम्हाला अंतर्भूत करण्यासारखे सजेशन्स आहेत ते केले जात असतात. मुळात ते म्हणतात की मॅनपॉवर जे आहे ते साऊंड आणि ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट पॉलिसी असायला हवी. अडॉप्ट न्यू एज बँकिंग, म्हणजे नवीन बँकिंगमध्ये जे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन जी बँकिंग आहे किंवा फील्ड लेवलवर जे ॲग्रिकल्चरमध्ये एक्सपेरिमेंटेशन ते होत आहेत नवीन, तर त्या अनुषंगाने एक कॉम्पिटंट मॅनपॉवर आपल्याकडं असायला हवी. ओके, तर त्यासाठी फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया असावा, अॅन्युअल रिक्रूट प्लॅन असायला हवा आणि रिक्रुटमेंट जे आहे ते रेग्युलर इंटरव्हलमध्ये व्हायला पाहिजे. आपल्याकडे होतं काय की बऱ्याच जिल्हा बँकांमध्ये बरेच वर्ष रिक्रुटमेंट होत नाही आणि अचानक रिक्रुटमेंट केली जाते, खूप मोठ्या पोस्ट ॲडव्हर्टाईज केल्या जातात. तर त्यांचं म्हणणं आहे तसं करू नका, रेग्युलर इंटरव्हलमध्ये रिक्रुटमेंट करत राहा. त्याच्यानंतर एंट्री लेवल क्वालिफिकेशन जे आहे ऑफिसरचं आणि क्लेरिकल कॅडरचं ते ग्रॅज्युएशन असायला हवं, लोकल लँग्वेज त्याला माहिती असायला हवी, कॉम्प्युटर स्किल असायला हवं आणि रिलेव्हंट टेक्निकल क्वालिफिकेशन त्याच्याकडे असायला हवं. शक्यतो रुरल बॅकग्राऊंड त्यांचं असणं गरजेचं आहे. आता रिक्रुटमेंट पॉलिसीमध्ये ते त्यांचं म्हणणं काय की आपण जास्त जो जोर देतोय तो सबऑर्डिनेट स्टाफ म्हणजे शिपाईची कॅटेगरी आणि क्लेरिकल कॅटेगरी, ह्याच कॅटेगरी जे आहे ते एंट्री लेवलवर आहे आणि संख्या त्याची जास्त आहे. त्यांचं म्हणणं आहे की एंट्री लेवल ऑफिसर जे आहेत हे ज्युनियर मॅनेजमेंट 1, ज्युनियर मॅनेजमेंट 2 या कॅटेगरीपर्यंत शक्यतो तुम्ही एंट्री लेवल ऑफिसर्स म्हणून ठेवा. सिनियर मॅनेजमेंटमध्ये तुमच्याकडे काय आहे की जिल्हा बँकांमध्ये युजली बाय प्रमोशन असतं सिनियर मॅनेजमेंटमध्ये, पण ज्युनियर मॅनेजमेंट 1 आणि ज्युनियर मॅनेजमेंट 2 पर्यंत तुम्ही रिक्रुटमेंटचा प्रोसेस ठेवा. प्रमोशन तर असणारच त्यामध्ये ज्युनियर मॅनेजमेंट 1 आणि 2 मध्ये, पण रिक्रुटमेंट हा सोर्स देखील त्यामध्ये ठेवा. त्याच्यानंतर प्रॉपर ॲडव्हर्टाइजमेंट करा, जॉब पोर्टल्सवर द्या, एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये द्या, रोजगार समाचारमध्ये द्या, वेबसाईटवर द्या. अशा रीतीने पब्लिसिटी करा की जेणेकरून रिक्रुटमेंट जे आहे ते त्यामध्ये जे रिलेव्हंट लोक आहेत ते अप्लाय करतील. ऑफिसरचं जेव्हा रिक्रुटमेंट होतं त्यावेळेला ते काय म्हणतात की रिटर्न एक्झामिनेशनला 85% वेटेज द्या आणि 15% वेटेज हा इंटरव्ह्यूसाठी द्या. तसंच क्लेरिकल स्टाफ जो आहे तो एक्सक्लुझिव्हली रिटर्न टेस्टच्या माध्यमातून कंडक्ट करा. थोडक्यात त्यांना सांगायचं आहे की रिटर्न टेस्ट झाल्यानंतर इंटरव्ह्यू शक्यतो क्लेरिकल कॅटेगरीचे घेऊ नका, फक्त रिटर्न टेस्टच्या माध्यमामधूनच त्यांचं सिलेक्शन करा. त्याच्यानंतर नॅशनल किंवा हे जे रिक्रुटमेंट आहे, आता काय होतं की महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर प्रत्येक जिल्हा बँक किंवा प्रत्येक सहकारी संस्था ही स्वतः रिक्रुटमेंट करते. आपल्या देशामध्ये काही राज्य आहेत की जसं उदाहरणार्थ केरळ आहे, त्याच्यानंतर ओडिशा आहे, उत्तर प्रदेश आहे, की जिथं वेस्ट बेंगॉल आहे, की जिथं सहकारी संस्थांमध्ये काम करणारे जे निम्न स्तरावरचे लोक आहेत, म्हणजे सुपरवायझर कॅटेगरी असेल, क्लरिकल कॅटेगरी असेल किंवा ज्युनियर मॅनेजमेंट 1 कॅटेगरी 2 कॅटेगरी पर्यंतचे लोक सिलेक्ट करण्यासाठी एक बोर्ड असतं किंवा कमिशन असतं. त्याच्या माध्यमातून सर्व जिल्हा बँकांमध्ये त्या पदांवर काम करणाऱ्या लोकांचं सिलेक्शन होत असतं. पण महाराष्ट्रामध्ये तसं नाहीये. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा बँक ही आपापल्या पद्धतीने रिक्रुटमेंट करत असते. तर ही रिक्रुटमेंट असायला हरकत नाही, परंतु त्याच्यासाठी IBPS, सिपेक यांची मदत घ्या असं ते म्हणतात. इंटरव्ह्यू कमिटी कॉन्स्टिट्यूट करत असताना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर एक्सटर्नल मेंबर असावेत आणि त्यातल्या त्यात शक्यतो एक मेंबर SC कॅटेगरीचा असावा असं त्यांचं अपेक्षित आहे. जेवढे वॅकन्सीज आहेत म्हणजे 100 वॅकन्सीज आहेत, तर लिस्ट बनवताना 120ची बनवा, म्हणजे 20% जे आहे ते वेटलिस्टेड कॅन्डिडेट राहतील आणि 100% म्हणजे 100 कॅन्डिडेट हे ॲब्सॉर्ब होतील. कारण हे 100 पैकी काही लोक जर जॉईन नाही झाले तर
उरलेले जे वेटलिस्टेड कॅन्डिडेट आहे त्याच्यामधनं सिलेक्शन करता येऊ शकेल. त्यांचं म्हणणं आहे की रिक्रुटमेंट ऑफ सब स्टाफ जो आहे, सब स्टाफ म्हणजे शिपाई किंवा इतर, ह्यांच्या बाबतीत देखील रिटर्न टेस्ट लागू करा, दोन्ही लेवलवर, प्रमोशनला पण आणि रिक्रुटमेंटला पण. मित्र, मी जे बोलतोय ते तुमच्या लक्षात येते असं मी गृहीत धरतोय, कारण वेळेची उपलब्धता कमी आहे माझ्याकडं, त्यामुळं कर्सरली मी हे सगळं तुम्हाला सांगतोय. तुम्हाला व्यवस्थित त्याचं वाचन करण्यासाठी याची पीपीटी पण मी तुम्हाला देईन. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्युनियर मॅनेजमेंट लेवल 1 आणि 2, याच्यामध्ये कसं असतं, 2 म्हणजे खालचा आणि 1 म्हणजे वरचा. तर ह्या पद्धतीने ह्याची रिक्रुटमेंट करत असताना काही पोस्ट ज्या आहेत त्या डायरेक्ट रिक्रुटमेंटमधनं घ्या या कॅटेगरीमध्ये, आणि खास करून जे टेक्निकल विषय आहेत, उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर आहे, रुरल डेव्हलपमेंट आहे किंवा IT आहे, ह्याचे एंट्री लेवल जे आहे ज्युनियर मॅनेजमेंट हा कोर टीममध्ये समावेश करा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात काही पोस्ट या रिक्रुटमेंट आणि काही प्रमोशन या माध्यमातून त्या घेतल्या जाव्यात असं त्यांनी अपेक्षित केलेले. आणि मग ट्रेझरी मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधले जे पोस्ट असतील त्या देखील एंट्री लेवलवरनं घेता येतील. पण त्यांचं म्हणणं आहे की अशा पोस्ट हे शक्यतो कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने ठेवा. त्यानंतर करिअर प्रोग्रेशन, ओके, उदाहरणार्थ फायनान्स, IT ऑफिसर्स काय होतं, हे मेन स्ट्रीम ऑफिसर नसतात, त्यामुळे ह्यांचं जे करिअर प्रोग्रेशन आहे हे व्यवस्थित करण्यासाठी जो टर्म कॉन्ट्रॅक्ट आहे तो व्यवस्थित असावा, पर्टिक्युलरली IT रिलेटेड एरियामध्ये, हे ते म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जो अंतर्गत लोक आहेत आपले, म्हणजे समजा नवीन रिक्रुटमेंट क्रिएट झाली, तर नवीन रिक्रुटमेंट होत असताना अंतर्गत व्यक्तींना देखील नवीन रिक्रुटमेंटमध्ये कॉम्पीट करायला अलाउड करा. आणि त्यासाठी बाकी क्रायटेरिया जो आहे म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे तेच राहील, परंतु थोडंसं वय वाढवून तुम्हाला देता येईल, जेणेकरून इंटरनल कॅन्डिडेट जे एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट आहेत ते त्या पोस्टला अप्लाय करू शकतील. आता हे काही दिलंय बघा, जसं आपलं प्रत्येक पोस्टचं वय किती, क्वालिफिकेशन किती, हे ते जे असतं ते थोडंसं इथं विगतवार दिले. हे याची चर्चा करायची गरज नाही, हे तुम्ही वाचन करून हे करू शकता. ओके. त्यानंतर प्रमोशन पॉलिसी. आता हे झालं रिक्रुटमेंट विषयी. प्रमोशन पॉलिसी इथे थोडं लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. तिथे त्यांनी काय केलेलं आहे की रेशो ऑफ डायरेक्ट रिक्रुटमेंट अँड प्रमोशन फॉर व्हेरियस कॅटेगरी, म्हणजे रिक्रुटमेंट किती असावं, प्रमोशन किती असावं, ह्याचं एक पर्सेंटेज त्यांनी ह्याच्यामध्ये दिले. आता ही बघा की खालचा जो स्टाफ आहे म्हणजे सपोर्ट स्टाफ, बट नॅचरल आहे की क्लार्क असतील किंवा इतर हे असतील, त्यामध्ये 100% आपल्याला रिक्रुटमेंट करावं लागेल ओपन सोर्सने. शिपाई असतील, क्लार्क असतील, ते 100%च करावं लागेल. त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये बँकिंग असिस्टंट्स आहेत, म्हणजे क्लार्क पासून बँकिंग असिस्टंट झालेले, त्याच्यामध्ये ते म्हणतात की 90% रिक्रुटमेंटनी करा आणि 10% प्रमोशननी करा. ज्युनियर मॅनेजमेंट 1 मध्ये ते म्हणतात की 25% रिक्रुटमेंटनी करा, 75% प्रमोशननी करा. इथं बघा रेशो बदललेले आहे, म्हणजे 75% प्रमोशन करायचं या कॅटेगरीमधनं, असिस्टंट कॅटेगरीमधनं, आणि 25% नवीन रिक्रुटमेंट करायची. आणि ज्युनियर मॅनेजमेंट 2 मध्ये 50% प्रमोशन आणि 50% रिक्रुटमेंट. मिडल मॅनेजमेंट, आता इथं बघा इथंपर्यंत डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे आणि पुढे जे आहे ते पूर्णतः प्रमोशनवर आहे. मिडल मॅनेजमेंट 1, 2, 3, सिनियर मॅनेजमेंट. युजली तुमच्या ऑफिसमध्ये बघितलं असेल की एक ठराविक लेवलच्या वरच्या बाजूला रिक्रुटमेंट होत नाही, प्रमोशनने ते होत असतं. काही वेळेला डेप्युटेशनवर व्यक्ती घेतला जाऊ शकतो, ओके, परंतु रिक्रुटमेंट पद्धतीत नसतात. तर हे जे आहे ते 100% रिक्रुटमेंट करावे असं त्याने सांगितलेलं आहे. हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की किती पर्सेंटेज पोस्ट हे डायरेक्ट रिक्रुटमेंट असतात, किती प्रमोशनच्या माध्यमातून असतात. कारण तुमचं प्रमोशन जर व्हायचं असेल तर या सेलिंग मध्येच प्रमोशन होणार, तुमची रिक्रुटमेंट व्हायची असेल तर या सेलिंग मध्ये होणार, तुमची आय मीन नवीन इन्कमची या कॅटेगरीसाठी ही एवढ्याच प्रपोर्शन मध्ये होणार. टोटल वॅकन्सी पैकी 90% जे आहेत ते डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार, टोटल वॅकन्सी पैकी 10% प्रमोशननी होणार या कॅटेगरीमध्ये. त्यामुळं ही माहिती जी आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रमोशन देण्यापूर्वी साधारणतः किती वर्षाचा अनुभव असायला हवा हे पण त्यांनी सांगितलंय की साधारणतः असिस्टंट्स असतील तर 6 ते 10 वर्ष त्यांनी क्लेरिकल कॅडरमध्ये काम केलेलं पाहिजे, तरच तो बँकिंग असिस्टंट होईल. ज्युनियर मॅनेजमेंट स्केल 2 मध्ये, स्केल 1 मध्ये 6चा पाहिजे, स्केल 2 मध्ये 5चा अनुभव पाहिजे, म्हणजे स्केल 1 मध्ये जाण्यासाठी 6 वर्षाचा अनुभव, स्केल 2 मध्ये जाण्यासाठी 5 वर्षाचा अनुभव, नंतर परत 5 वर्षाचा, 5 वर्षाचा, 3 वर्षाचा, अशा रीतीने अनुभव. हा म्हणजे काय की याचा अर्थ काय होतो की तेवढ्या वर्षाची सर्व्हिस झाल्याशिवाय खालच्या कॅटेगरीमध्ये तेवढ्या वर्षाची सर्व्हिस झाल्याशिवाय पुढच्या कॅटेगरीच्या प्रमोशनसाठी तो इलिजिबल होत नाही. मिनिमम तेवढी सर्व्हिस त्याची असावी लागते त्या एम्प्लॉईची, तरच तो पुढच्या कॅटेगरीसाठी इलिजिबल बनतो. त्यामुळे हे नंबर ऑफ इयर्स तिथं डिनोट केलेले गेले असतात. प्रमोशन पॉलिसीमध्ये देखील 2 प्रकार असतात.
एक मेरिट कम सिनियरिटी आणि दुसरं सिनियरिटी. मेरिट कम सिनियरिटी म्हणजे सिनियरिटीमध्ये दोन मेरिट असतात. सिनियरिटीमध्ये एक मेरिट असतो की त्या व्यक्तीचं रेकॉर्ड कसं आहे, परफॉर्मन्स रेकॉर्ड कसं आहे पूर्वीचं, हे पाहिलं जातं, की जे त्याच्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये पाहिलं जातं. दुसरं असंही होऊ शकतं की प्रमोशन देण्यापूर्वी काही टेस्ट कंडक्ट केलेले आहेत. काही काही कॅटेगरीजसाठी त्या प्रमोशनच्या अगोदर टेस्ट कंडक्ट करतात आणि टेस्ट हे या दोन बाबीसाठी असतात. काही वेळेला काय असतं की आउट ऑफ ट्रॅक प्रमोशन देण्यासाठी. म्हणजे काही वेळेला असं असतं की ज्युनियर ऑफिसर हा इलिजिबल आहे पुढच्या पोस्टला जायला लेंथ ऑफ सर्व्हिसच्या बेसिसवर. जे डिझायर्ड सर्व्हिस आहे 5 वर्ष 6 वर्षाची त्यांची सर्व्हिस झाली आणि त्याला वाटतं की मी आता इलिजिबल झालोय तर मला प्रमोशन मिळायला पाहिजे, परंतु त्याचे सिनियर्स तिथं असतात. त्यामुळे त्याला डीपीसीच्या माध्यमातून, डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीच्या माध्यमातून डायरेक्ट सिनियरिटीच्या बेसिसवर आणि त्यांचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट पाहून प्रमोशन देता येत नाही. अशा वेळेला त्यांना रिटर्न टेस्टमध्ये अपियर होता येतं. तर काही ठराविक पर्सेंटेज प्रमोशनचा असाही असतो की ज्याच्यामध्ये सिनियरिटीच्या बेसिसवर प्रमोशन देणं आणि काही भाग असा असतो की त्यांनी रिटर्न टेस्ट देऊन, म्हणजे त्याची रिटर्न टेस्ट झाल्यानंतर तो जर क्वालिफाय त्याच्यामध्ये झाला, क्वालिफाय म्हणजे नुसतं पास होणे नव्हे, मेरिटमध्ये येणं, ते मेरिटमध्ये जर आला तर असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यू पर्पजसाठी कॉल केले जाऊन त्यांनाही प्रमोशन दिलं जातं. तर म्हणजे एक आहे सिनियरिटी कम मेरिट आणि दुसरा आहे मेरिट कम सिनियरिटी. मेरिट कम सिनियरिटी म्हणजे रिटर्न टेस्टच्या माध्यमातून येऊन सिनियर झालेला, आणि सिनियरिटी कम मेरिट म्हणजे सिनियर आहे आणि त्याच्याकडे मेरिट हे त्यांच्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मधनं दिसते. तर ते त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं जे डायरेक्ट प्रमोशन चॅनल आहे बऱ्याच बँकांमध्ये आपल्याकडे ऑलरेडी आहे. तुम्ही पर्सनल पॉलिसी जर काढून बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते आढळेल. त्या बेसिसवर रिटर्न टेस्ट देऊन एक्झाम दिली जाऊ शकते. आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सध्याचा जो आपला विषय आहे मॅनपॉवर प्लॅनिंगचा. तर मॅनपॉवर असेसमेंट करत असताना ते म्हणतात की फक्त काय की लोअर लेवलचे जे रिक्रुटमेंट आहे त्याची संख्या वाढवून ठेवू नका. दुर्दैवाने काय की आपल्या जिल्हा बँकांमध्ये बट नॅचरल आहे की सहकारी संस्थांचा संबंध येतो, जिल्हा बँकेचा पॅक्सचा संबंध येतो, इतर संस्थांचा संबंध येतो, सदस्याचं डिपॉझिट आपल्याकडे असतं, संस्थेचं डिपॉझिट आपल्याकडे असतं, त्यांना आपण लोनिंग करत असतो संस्थेच्या माध्यमातून. त्यामुळे फील्ड स्टाफ आपला जास्त असतो. पण प्रयत्न ते म्हणतात की असा करा की हा फील्ड स्टाफ युजफुल जेवढा आहे तेवढंच ते क्वांटम त्यामध्ये असायला हवं. मग या पॉलिसीच्या बेसिसवर बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत हे डिसाईड करतील की किती वॅकन्सीजची गरज आहे आणि हे जे आहे ते मग कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे पाठवतील. त्यासाठी एक हाय लेवल कमिटी पण असते, ते असं प्रपोजल ऍक्सेप्ट करतात बोर्ड ऑफ डायरेक्टरचं आणि असं ऍक्सेप्ट झालेल्या प्रपोजलच नियोजनामध्ये रूपांतरित होतं. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्याकडे आता जो रोस्टर आहे तो वाढीव करायचा असेल तर तो अप्रूव्ह करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर हे केलं जातं, मग ते इम्प्लिमेंट होतं. त्याला मॅनपॉवर प्लॅनिंग म्हणतात. त्यानंतर साधारणतः इथे त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे जो खूप महत्वाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की स्टाफ कॉस्ट म्हणजे व्यक्तींवर होणारा जो खर्च आहे तो साधारणतः 10% हा व्यक्तींवर म्हणजे एम्प्लॉईवर, पगारावर किंवा इतर ठिकाणी होणारा जो खर्च आहे तो इन्कमच्या 10% पाहिजे. म्हणजे तुमचं ग्रॉस इन्कम असतं ना, त्या ग्रॉस इन्कमच्या 10% तुमचे एस्टॅब्लिशमेंट किंवा सॅलरीचे एक्सपेंडिचर असायला हवे किंवा 1% तेव्हा वर्किंग फंडचा असायला हवे. टोटल वर्किंग कॅपिटलचा 1% किंवा ग्रॉस प्रॉफिटच्या 10%. तसंच डीसीसीबी साठी हे झालं स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी, आणि जिल्हा बँकांसाठी ते त्यांनी सांगितलेलं की हे 15% असू शकतं. तुमच्या ग्रॉस प्रॉफिटच्या 15% खर्च सॅलरीवर केला तर चालतो आणि 1.5% वर्किंग फंड म्हणजे वर्किंग कॅपिटल जे तुम्ही वापरता त्याच्यावर ते होऊ शकतं. मग खालचा जो स्टाफ आहे तो शक्यतो आउटसोर्स करा असं म्हणतात. ड्रायव्हर्स असतील, हाऊसकीपिंग किंवा इतर जो स्टाफ आहे तो आउटसोर्स करा. आता याच्यामध्ये थोडंसं त्यांनी हे पण सांगितलेलं की किती टाईपचा बिझनेस असला तर कॅटेगरी असणार, त्याची कॅटेगरीज बनवणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यवसायाची व्याप्ती आणि व्यवसायाचं स्वरूप ह्याच्यावर हे ठरतं की साधारणतः किती स्टाफची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. मग त्यासाठी काय गरजेचं आहे की त्या ऑर्गनायझेशनचं जे बिझनेस आहे ह्या बिझनेसला पाहणं की किती बिझनेस त्यांचा आहे, आणि दुसरं असं की त्यांचं अस्तित्व कुठं आहे. बिझनेस जो आहे तो काही वेळेला मेनलँड एरिया म्हणजे गुजरात, महाराष्ट्र इथं जर या संस्था असतील तर इथं काही फारसं हिली स्ट्रक्चर नसतं. त्यामुळं किती बिझनेस आहे आणि किती व्याप्ती आहे, किती एरियामध्ये त्याची व्याप्ती आहे ह्याच्यावरनं ठरवता येतं की किती साधा मॅनपॉवर असायला हवी.
पण दुसरीकडे काय की काही प्रदेश असे आहेत, उदाहरणार्थ हिली रिजन असतात किंवा काही ठिकाणी टू स्ट्रक्चर अरेंजमेंट असते, म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि डायरेक्टली पॅक्स आहेत. काही ठिकाणी हिली एरिया असतो, ते हिली एरियामध्ये प्रवासाला हे ते सीमित असते. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की दोन पद्धतीचे हे केले, नॉर्थ ईस्ट रिजनसाठी किंवा टू टायर स्ट्रक्चरसाठी वेगळे नॉर्म्स आणि मेन एरियामध्ये जे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहेत आणि जिल्हा बँका आहेत त्याच्यासाठी वेगळा नॉर्म. हे आपण का पाहतोय तर व्यवसायाची व्याप्ती डिसाईड करण्यासाठी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह बँक इथं लिहिले बघा, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ह्याच्यासाठी 4 कॅटेगरी आहेत, ABCD. 20,000 कोटीचा जर डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस असतील, 20,000 कोटी डिपॉझिट ऍडव्हान्सेस, तर 20,000 कोटीपेक्षा जास्त तर ए कॅटेगरी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. 15,000 ते 20,000 कोटी असेल तर बी कॅटेगरी बँक. 7,000 ते 15,000 असेल तर सी कॅटेगरी बँक आणि 7,000च्या वर असेल तर डी कॅटेगरी बँक. हे अशा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं हे केले. आणि हे 20,000 करोड म्हणजे काय, डिपॉझिट अँड ऍडव्हान्सेस पुट टुगेदर एकत्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे ह्या कॅटेगरीज आहेत. ओके. आणि त्याच्याच बरोबर DCCB म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची कॅटेगरी कशी केली आहे की ए कॅटेगरीची जर बँक असेल तर 4,000 कोटीच्या पुढे जर त्यांचे डिपॉझिट अँड ऍडव्हान्सेस असेल तर ए कॅटेगरीची बँक. त्यानंतर आपली पुणे जिल्हा सहकारी बँक ह्याच्यामध्ये येणार, इतरही बँका येऊ शकतात. बी कॅटेगरी म्हणजे 1,500 करोडपेक्षा जास्त परंतु 4,000 कोटीपेक्षा कमी ह्या बी कॅटेगरीमध्ये येतात आणि ही अमाऊंट म्हणजे काय, डिपॉझिट अँड ऍडव्हान्सेस मिळून. तर सी कॅटेगरीमध्ये 750 कोटीच्या पेक्षा जास्त डिपॉझिट ऍडव्हान्सेस आणि 1,500 कोटीपेक्षा कमी. आणि डी कॅटेगरी म्हणजे 750 कोटी आणि किंवा त्यापेक्षा कमी असे जे आहेत ते डी कॅटेगरीमध्ये येतात. तर इथं याचा उद्देश काय की ही कॅटेगरी एकदा डिसाईड झाली तर संस्थेची व्याप्ती लक्षात येते, ते बँकेचं बिझनेस व्हॉल्यूम किती आहे लक्षात येतं, म्हणजे ती बँक किती मोठी आहे समजतं. तसंच इथं देखील या कॅटेगरीवर ना त्या संस्थेची व्याप्ती लक्षात येते बिझनेसची. पण सोबत हेही पाहणं गरजेचं आहे की ही बँक जी ती कुठं सिच्युएटेड आहे, की ही मेनलँडमध्ये म्हणजे महाराष्ट्र गुजरात किंवा तत्सम राज्यामध्ये आहे की नॉर्थ ईस्टमध्ये आहे, टू टायर स्ट्रक्चरमध्ये आहे, युनियन टेरिटरीमध्ये आहे, कुठं आहेत या बँका ह्याच्यावरनं हे निर्धारित होत असतं. त्यामुळं कुठं अस्तित्व आहे आणि किती व्याप्ती आहे ह्याच्यावरनंच किती मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे हे डिसाईड होत असतं, की जे आपण पुढच्या ब्रांचेसमध्ये पाहू शकतो. इथं बघा बँकेच्या सोबत त्यांनी ब्रांचचं पण कॅटेगरेशन केलं. ब्रांच कॅटेगरेशन म्हणजे ए कॅटेगरी बँक म्हणजे 750 कोटीच्या पुढं जर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असेल आणि ए कॅटेगरी बँक म्हणजे 50 कोटीच्या पुढं जर डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस असतील तर ABCD असं कॅटेगरेशन आहे. स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या ब्रांचेसचं पण अशाच पद्धतीने कॅटेगरेशन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यावरनं म्हणजेच काय की मॅनपॉवर प्लॅनिंग करत असताना हेड ऑफिसला लोक किती, रिजनल ऑफिसला लोक किती आणि ब्रांचला लोक किती हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून हे नियोजन आहे. त्या बिझनेसचं नियोजन, बिझनेसचे आकडे हे यासाठी दिलेले आहेत की त्याच्यावरनं कॅटेगरी डिसाईड होईल आणि त्या कॅटेगरीवरनं त्या बँकेचे हेड ऑफिसमध्ये, रिजनल ऑफिसमध्ये आणि ब्रांच लेवलवर किती मॅनपॉवरची गरज आहे हे लक्षात येऊ शकेल. आता ग्रेडेशन ऑफ मॅनपॉवर जे आहे, ही ग्रेडेशन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं मॅनपॉवर मध्ये हे डेसिग्नेशन कॅटेगरी किंवा डेसिग्नेशन ग्रेड्स आणि त्याचं डेसिग्नेशन हे खूप महत्वाचं आहे. युजली आपण इकडनं पाहतो की DGM आहेत, AGM आहेत, GM आहेत, चीफ मॅनेजर आहेत, त्यानंतर ऑफिस असिस्टंट्स आहेत, सिनियर ऑफिस असिस्टंट, सब स्टाफ आहे, ह्या कॅटेगरीज आपण पाहत असतो की जे आपल्याला माहिती असतं. पण पॅरलली हे बघायला पाहिजे की हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं आणि कुठल्या ग्रेडमध्ये येतं. तर खालनं जेव्हा आपण विचार करतो सब स्टाफमध्ये पिऊन, मॅनेजर्स ते सगळे येतात. त्यानंतर क्लार्क, कॉम्प्युटर ऑपरेटर्स, ज्युनियर अकाउंटंट हे ऑफिस असिस्टंट किंवा मल्टीपर्पज कॅटेगरीमध्ये येतात आणि ज्यांना आपण ऑफिस असिस्टंट असं म्हणतो. मग ज्युनियर मॅनेजमेंट 2 मध्ये असिस्टंट मॅनेजर येतात, 1 मध्ये मॅनेजर येतात, मॅनेजमेंट 2 मध्ये चीफ मॅनेजर येतात, मिडल मॅनेजमेंट 1 मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर येतात, सिनियर मॅनेजमेंट 2 मध्ये DGM ते येतात आणि सिनियर मॅनेजमेंट 1 मध्ये CGM GM येतात. तर ही कॅटेगरी डेसिग्नेशन ग्रेड. आता होतं काय की ह्या ज्या कॅटेगरीज आहेत, हे जे डेसिग्नेशन्स आहेत, तर पहिले कॅटेगरी डिसाईड होते मॅनपॉवर प्लॅनिंग मध्ये, त्याच्यानंतर त्याचं डेसिग्नेशन डिसाईड होतं आणि ह्या डेसिग्नेशन नुसार किती व्यक्तीची गरज आहे हे सांगितलं जातं, किती व्यक्तीची गरज आहे. तर उदाहरणार्थ पहिले जर बघितलं CGM ची पोस्ट एकच असणार, पण GM ही एक असू शकते, पण DGM हे जास्त असू शकतात, AGM हे संख्येने जास्त असू शकतात. तर हा जो आकडा आहे हा आकडा इथे डिसाईड होतो. त्याच्यावरनं डिसाईड होतं की मिडल मॅनेजमेंट, सिनियर मॅनेजमेंट 2 मध्ये किती लोक आहेत. अगदी इथं जरी उदाहरण तुम्ही घेतलं
तर त्या बँकेचा व्यवसाय किती आहे, व्याप्ती किती आहे, ब्रांचेस किती आहेत, ब्रांचची व्याप्ती कशी आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये ते बँक किंवा ब्रांच येते, त्याच्यावरनं डिसाईड होणार की किती ऑफिस असिस्टंट गरजेचे आहे. आणि पहिल्यांदा येणार डेसिग्नेशन काय आहे, मग येणार त्याची कॅटेगरी, आणि मग येणार त्यांचा स्केल. ह्याला बेसिकली मॅनपॉवर प्लॅनिंग असं म्हटलं. आणि हे मॅनपॉवर प्लॅनिंग एकाचं असेल का? नाही. तर हे मॅनपॉवर प्लॅनिंग या सर्व कॅटेगरीसाठी, सर्व ग्रेडसाठी, सर्व डेसिग्नेशनसाठी एकाच ठिकाणी एकाच स्टेटमेंट फॉर्म मध्ये बनवलं जात असतं. हे बनवत असताना हेड ऑफिसची रिक्वायरमेंट, रिजनल ऑफिसची रिक्वायरमेंट आणि तुमच्या ब्रांचची रिक्वायरमेंट, ह्या तिन्ही रिक्वायरमेंट ह्या लक्षात घेतल्या जात असतात. आतापर्यंत जे मी शिकवलंय ते तुम्हाला सर्वांना लक्षात आलं का? हो सर, व्यवस्थित लक्षात आलं. हे मी सर्व तुम्हाला ज्युनियर असताना का सांगतोय? मला माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच जण ऑफिसर नाही आहात, पण तुम्हाला ही माहिती पाहिजे की हे घडतं कसं, कुठल्या बेसिसवर घडतं, कशा रीतीने घडतं, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन तुम्ही देखील मॅनेजर आहात. आज मी हा जो विषय शिकवतोय तर तुमच्यापैकी जे क्लार्क मध्ये असतील किंवा सिनियर क्लार्क असतील, हे माझी शिकवायची उंची नाही आहे. मी तुम्हाला पुढचं सांगतोय की ऑफिसर झाल्यानंतर कशा पद्धतीने तुमचं इंटरप्रिटेशन होतं, आणि हे नॉलेज जर आज तुम्हाला मिळालं तर पुढे तुम्ही अडखळणार नाही, हा उद्देश आहे. लक्षात आलं? तर मॅनपॉवर प्लॅनिंग म्हणजे अशा पद्धतीने केलं गेलेलं कॅटेगरायझेशन बिझनेसच्या बेसिसवर. हे आपण आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं. इथं पाहिलं होतं साईज काय आहे ब्रांचची, बँकची, जिल्हा बँकेची ब्रांचची साईज काय आहे, त्याच्यावरनं त्याने ते आपल्याला सजेस्ट केलेलं होतं. तर हे आहे मॅनपॉवर प्लॅनिंग. आता याचं परत सब डिव्हिजन त्याने दिलेलं आहे की स्टाफ किती असायला हवा. स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं अशाच पद्धतीने डिव्हिजन त्याने दिलेलं आहे दोन्ही कॅटेगरीसाठी. युनियन टेरिटरीसाठी वेगळं आहे आणि नॉर्थ ईस्ट रिजनसाठी वेगळं आहे. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेसाठी पण वेगळं दिलेलं आहे. तर थोडक्यात आपण पाहूया की साधारणतः ए कॅटेगरीची जर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असेल, एक स्पेसिमेन घेऊया, तर ते म्हणतात की ए कॅटेगरीची बँक असेल तर सिनियर मॅनेजमेंटमध्ये 10 लोक, 6 लोक, बी ग्रुप याच्यामध्ये सिनियर मॅनेजमेंटमध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये 2. तर हे साधारणतः अशा पद्धतीचा रेशो त्याने दिलेला आहे. एवढे लोक असू शकतात. म्हणजे ए कॅटेगरीची जर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असेल 20,000 कोटीच्या पुढचा बिझनेस करणारी, तर हेड ऑफिसमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या ही 198च्या पुढे नको, 198 पर्यंत असावी. इकडे 168 असावी बी मध्ये, 111 असावी ह्याच्यामध्ये सी मध्ये, आणि डी मध्ये 71. ओके, बिझनेस कॅटेगरी ह्याच्यामध्ये. आता जिल्हा बँकेच्या बाबतीत देखील ह्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. हे जे आहे ते हेड ऑफिसर स्टाफचं आहे. हेड ऑफिस इथं लिहिलंय बघा वर, हेड ऑफिस, ते हेड ऑफिस स्टाफ. तसंच इथे दिलेलं असतं त्याने की बाबा साधारणतः ए कॅटेगरीच्या मध्ये किती लोक असावेत, बी कॅटेगरीमध्ये किती असावेत, सी कॅटेगरीमध्ये किती असावेत, आणि डी कॅटेगरी असावेत, आणि मॅनेजमेंट लेवलवरनं ते डिसाईड होत असतं. ओके, त्याच्यानंतर डिव्हिजनल ऑफिस, आपले रिजनल ऑफिस किंवा डिव्हिजनल ऑफिस असतात. तर रिजनल ऑफिस आणि डिव्हिजनल ऑफिसमध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या याच्यामध्ये साधारणतः किती लोक असायला हवेत, आणि जिल्हा बँकेचे देखील डिव्हिजनल ऑफिसमध्ये कुठल्या कॅटेगरीचे किती लोक आणि टोटल लोक किती असायला हवेत हे पण त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर स्टाफिंग पॅटर्न फॉर ब्रांचेस, हे खूप महत्वाचं आहे. ते आपण हेड ऑफिसचं बघितलं. ब्रांच मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की ए कॅटेगरी ब्रांच, बी कॅटेगरी ब्रांच, सी कॅटेगरी बँक आणि डी कॅटेगरी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची ब्रांच. त्यासाठी साधारणतः सिनियर मॅनेजमेंट किती, मिडल मॅनेजमेंट किती, जनरल मॅनेजमेंट किती, जनरल मॅनेजमेंट 2 किती, क्लेरिकल किती, सब स्टाफ किती, असा टोटल आकडा इथं त्यांनी दिलेला आहे. ए कॅटेगरी ब्रांच, बी कॅटेगरी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला. आणि जिल्हा बँकेना पण ही कॅटेगरी त्यांनी प्रिस्क्राईब केली की साधारणतः ब्रांचेसमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे किती लोक असायला हवेत ब्रांचमध्ये. पण महत्वाचं काय की त्या ब्रांचची कॅटेगरी काय आहे. ओके, ह्याच्यावरनं ते डिसाईड होत असतं. मधल्या काही स्लाइड्स मी हे करतो कारण 2 टायर स्ट्रक्चर हे आपल्याकडे नाहीये. तर 2 टायर स्ट्रक्चर म्हणजे जिथं आता उदाहरणार्थ आपल्या गोवा राज्य सहकारी गोव्यामध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह बँक नंतर डायरेक्ट पॅक्स आहेत, तिथे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक नाही आहे, त्याला 2 टायर स्ट्रक्चर असं म्हणतात. तर ते आपण स्किप करूया त्या स्लाइड्स. हा साधारणतः
हा जो भाग होता. आता आपण थोडंसं बघूया की तुम्हाला मॅनपॉवर प्लॅनिंग विषयीचं काय रिकमेंडेशन आहे आपण बघितलं. ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंगच्या बाबतीत साधारणतः ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे की ट्रेनिंग जे आहे ती सततची प्रोसेस ठेवा. बऱ्याच वेळेला काय होतं की ट्रेनिंग हे कन्सिस्टंटली चालत नाही. ह्या जो ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स आपल्याकडे आहेत, उदाहरणार्थ आपल्या स्वतः जिल्हा बँकेचं ट्रेनिंग सेंटर असतं, नाबार्डचे रिजनल ट्रेनिंग सेंटर्स असतात, त्याच्यानंतर बर्ड आहे, ICMs आहेत, व्हॅमनिकॉम आहे, एवढं जे ट्रेनिंग सेटअप आपल्याकडे आहे हे असून देखील जिल्हा बँकेकडनं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कन्सिस्टंटली आपल्या लोकांना ट्रेनिंग प्रोग्राममध्ये डिप्यूट करत असता, त्यासाठी ट्रेनिंग पॉलिसी बनवा. त्याच्यानंतर ट्रेनिंग नीड अनालिसिस करा. ट्रेनिंग नीड अनालिसिस म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला नेमकी ट्रेनिंग काय हवं आहे हे आपल्या ट्रेनिंग डिपार्टमेंटने करायचं काम आहे. TNA करा. त्याच्यानंतर ACSTIचं जे आहे ते रेग्युलरली हे करत आला. ACSTI म्हणजे काय, ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह स्टाफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. हे कोणाच्या अंडर काम करतं, राज्य सहकारी बँकेच्या अंडर काम करतं. महाराष्ट्रामध्ये हे वाशीमध्ये आहे. तर ट्रेनिंग फंड क्रिएट करा, कारण ट्रेनिंग एक्सपेंडिचर असतात, त्यामुळे ट्रेनिंग फंड क्रिएट करा. प्लीज तुम्ही काही काम करत असाल तर प्लीज बंद करा, आवाज येतो इथं. त्यानंतर काय असतं ट्रेनिंग जे आहे ना, ट्रेनिंग म्हणजे फक्त नॉलेज देणं नव्हे, ट्रेनिंग म्हणजे स्किल देणं. ट्रेनिंग म्हणजे रिस्किलिंग करणं. रिस्किलिंग म्हणजे व्यक्तीला, आता उदाहरणार्थ एखादा क्लार्क आहे, त्याचा ज्युनियर ऑफिसर झाला, तो ज्युनियर ऑफिसर झाल्यानंतर त्याला प्रमोशन मिळालं की परत ट्रेनिंग मिळायला पाहिजे. त्यानंतर ज्युनियर ऑफिसरचा त्याचा पोर्टफोलिओ चेंज झाला. सुरुवातीला समजा तो बँकिंगमध्ये, नंतर तो क्रेडिटमध्ये गेला, लोन डिपार्टमेंटमध्ये गेला, तर त्याला वेगळ्या पद्धतीची ट्रेनिंगची गरज आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की स्किलिंग रिस्किलिंग देखील करायचा प्रयत्न करा. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स देखील साठी ट्रेनिंग गरजेचं आहे. हे साधारणतः अशा पद्धतीचे रिकमेंडेशन जे आहेत ते जिल्हा बँकांसाठी, स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांसाठी नाबार्डने केले होते 2019 मध्ये. त्या अनुषंगाने थोडा बहुत प्रत्येक जिल्हा बँकेच्या पॉलिसीमध्ये बदल झालेला आहे. तुम्ही देखील आपल्या बँकेची जी पॉलिसी आहे किंवा बदललेले सर्क्युलर्स आहेत ते वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला या पॉलिसीचे काही रिफ्लेक्शन आलेले दिसतील. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या पॉलिसीमध्ये काही बदल केलेला आहे. मित्र हो, आपण हा जो विषय घेतला म्हणजे नाबार्डच्या पॉलिसी गाईडलाईन्स आपण का पाहिल्या, यासाठी आपण हे पाहिलं की आपल्याला लक्षात यावं की मॅनपॉवरचं नियोजन कसं केलं जातं. त्यानंतर रिक्रुटमेंटच्या बाबतीत कशा पद्धतीचे सजेशन्स आहेत नाबार्डचे, प्रमोशन पॉलिसी संबंधित कशा नाबार्डचं रिकमेंडेशन आहे. त्यानंतर रिक्रुटमेंटच्या माध्यमातून आणि प्रमोशनच्या माध्यमातून लोकांचं म्हणजे एकत्रीकरण, की एकत्रित जो वर्कफोर्स आपल्याला पाहिजे तो रिक्रुटमेंटच्या माध्यमातून कसा असायला हवा, प्रमोशनचे प्रोपोर्शन किती असायला हवं प्रत्येक कॅटेगरीमध्ये, प्रत्येक स्केलमध्ये, हे आपण समजून घेतलं. कारण मॅनपॉवर प्लॅनिंग याचा अर्थच फक्त रिक्रुटमेंट नव्हे, तर इंटरनल मॅनपॉवर त्याचे ट्रान्सफरच्या माध्यमातून, प्रमोशनच्या माध्यमातून तो मॅनपॉवर देखील आपल्याला विचारात घेता येते. आणि रिक्रुटमेंट हा देखील सोर्स राहतो. ह्याच्यामध्ये चौथा एक महत्वाचा घटक असतो की आपल्याकडनं रिटायर होणारे लोक किती आहेत. फक्त रिक्रुटमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर याच्यावर मॅनपॉवर प्लॅनिंग अवलंबून राहत नाही. तर हे पण महत्वाचं असतं की आपल्याकडे असणारे लोकांपैकी किती लोक रिटायर होत आहेत. तर हे जे रिटायर होणारे लोकांची जे संख्या आहे, कारण ते कसं रिटायर होणाऱ्या लोकांची संख्या कशी समजते, तर एज ग्रुप वाईज पाहिलं जातं की 20 ते 30च्या कॅटेगरीमध्ये किती लोक आहेत, 30 ते 40 वर्षाच्या वयामध्ये किती लोक आहेत, 40 ते 50 किती आहेत, 50 ते 60 किती आहेत. तर 50, 55, 58 पर्यंत जर एखादा कर्मचारी आलेला असेल तर तो पुढच्या 2 वर्षामध्ये रिटायर होणार आहे. किंवा 55ला रिटायरमेंट असेल, 58ला रिटायरमेंट असेल तर तो 52-53 वर्षाचं झाले की मग त्याची जागा भरणं गरजेचं आहे. मग ती जागा आयदर प्रमोशनने भरू शकतो आपण किंवा रिक्रुटमेंटच्या माध्यमातून भरू शकतो. आणि त्यामुळे मित्र हो, हा एक्सरसाइज आपण घेतला. मला महत्वाचं तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या बँकेमध्ये जे एक मॅनपॉवर प्लॅनिंगचं स्टेटमेंट असतं, रोस्टर टाईप ठेवलेलं असतं, हे जे आहे हे बनतं कुठनं, तर अशा पॉलिसी डायरेक्शन्स मधनं, पॉलिसी ऍडवाइसेस मधनं ते बनत असतं. आणि मग त्याचा अप्रुव्हल घेतलं जातं नाबार्डकडनं आणि तुमच्या रजिस्ट्रार ऑफिसकडनं. आणि त्याच्यानंतर हे मॅनपॉवर प्लॅनिंग जे आहे ते एक्झिक्यूट केलं जात असतं. ह्याच्या रिलेटेड परत रिक्रुटमेंट, प्रमोशन रिलेटेड काही जे गाईडलाईन्स आहेत ते मी यासाठी चर्चा केली कारण तो विषय देखील आपण चर्चेला घेणार आहोत. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये हे सर्क्युलर देखील मी तुम्हाला देतोय. या सर्क्युलरच्या बेसिसवर तुम्हाला नाबार्डच्या वेबसाईटला जाऊन ह्या गाईडलाईन्स पाहता येतील. इतर जे त्यांचे रिपोर्ट्स आहेत ते देखील त्याचा देखील अभ्यास करता येईल. हे सर्क्युलर देखील मुद्दाम इथे दिले. आपण आता थोडंसं थेरी याची समजून घ्यायचा प्रयत्न करूया. 2 टॉपिक, मॅनपॉवर प्लॅनिंग, रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन, हे
2 टॉपिक आजच्या क्लासमध्ये आपल्याला, मी किमान हे 2 टॉपिक आजच्या क्लासमध्ये आपल्याला संपवावे लागतील. तर आत्ता जे आपण विवरण वाचलं, नाबार्डकडनं पॉलिसी गाईडलाईन्स पाहिल्या आणि एक मॅक्रो व्ह्यू म्हणजे वरवरचा एक आपण दृष्टिक्षेप टाकला की मॅनपॉवर प्लॅनिंग कसं होत असतं आपल्या ह्याच्यामध्ये, रिक्रुटमेंट साधारणतः कसं व्हावं असं नाबार्डला वाटतं, प्रमोशन पॉलिसी कशी असावी हे नाबार्डला वाटतं. ह्या बाबी आपण आत्ताच्या क्लासमध्ये पाहिल्या. आता आपण थोडं याचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय ते समजून घ्यायचं जरूर. तर ऍक्च्युली मॅनपॉवर प्लॅनिंगचा अर्थ होतो की एक असं एस्टिमेट क्रिएट करणं, म्हणजे त्याचं एस्टिमेट बांधणं कशाचं, तर इंटरनल लेबर फोर्स आपल्याकडे किती आहे आणि बाहेरचा लेबर फोर्स आपल्याला किती लागणार आहे. इंटरनल मॅनपॉवर आपल्याकडे किती आहे आणि बाहेरचं मॅनपॉवर किती लागणार आहे, बाहेरनं मॅनपॉवर जी घ्यावी लागणार आहे ती किती असायला हवी. हे दोन्हीचं एकत्रित म्हणजे मॅनपॉवर रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन असं येतं. आणि मग ह्याला काय, एक येणारे लोक म्हणजे कुठल्या माध्यमातून लोक येऊ शकतात, तर ट्रान्सफर होऊन येऊ शकतात, डेप्युटेशनवर येऊ शकतात, प्रमोशनवर येऊ शकतात, नवीन पद्धतीने आपण रिक्रुटमेंट करू शकतो, त्याला न्यू हायर्स असं म्हणतात, नवीन लोकांची रिक्रुटमेंट करू शकतो. रिकॉल्स पण असतात. रिकॉल्सचा अर्थ काय होतो की काही लोक तुमचे समजा रिटायर्ड झालेले आहेत, परंतु काही महत्वाचं काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं तुम्हाला 6 महिन्यासाठी 1 वर्षासाठी, परत एक कन्सल्टंट म्हणून किंवा अशा पद्धतीने त्यांची रिक्रुटमेंट पण करता येते. तर हे जे आहेत कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर, ठराविक कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर, त्याला हा ॲडहोक अपॉइंटमेंट म्हणतात, अंडर कॉन्ट्रॅक्ट. ओके, तर हे जे आहे ह्या माध्यमातून लोकांचा इम्प्रूव्ह होत असतो. आणि आउटफ्लो का होत असतो, तर काही वेळेला प्रमोशन होतात. प्रमोशन झाल्यामुळं खालचा व्यक्ती हा वर गेल्यामुळे खालची पोस्ट द्या ती रिकामी व्हायला लागते. म्हणजेच मग खालची पोस्ट आयदर रिक्रुटमेंटच्या माध्यमातून भरा किंवा त्याच्या खालच्या व्यक्तीला प्रमोट करून ती पोस्ट भरा. ओके, क्विट्स म्हणजे सोडून जाणं लोक, त्याच्यानंतर टर्मिनेट करणं, काही वेळेला टर्मिनेशन देखील होऊ शकतं, डिमोशन होणं, वरचा व्यक्ती जो आहे त्याला डिमोट करणं असं होऊ शकतं. रिटायरमेंट्स, लोकांची जे रिटायरमेंट्स आहे त्यामुळं काही वेळेला लोक हे होऊ शकतात. अनाकालीन डेथ झाला तर त्यामुळे पण वॅकन्सी होतात. आणि लेऑफ्समध्ये एक ठराविक ग्रुपच्या लोकांना VRS दिली जात असते, व्हॉलंटरी रिटायरमेंट, आणि त्यांना संस्थेच्या बाहेर त्यावेळेला जावं लागतं. तर अशा पद्धतीने नियोजन करत असताना येणारा सोर्स कुठला आहे आणि जाणारा सोर्स कुठला आहे हे डोक्यात घ्यावं लागतं. कोऑपरेटिव्ह मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याकडं रिटायरमेंट, हे खूप महत्वाचं आहे. रिटायरमेंट आपल्याकडे सध्या असं आहे की वयस्क लोक खूप जास्त आहेत, नवीन पिढी कमी आहे. तर हा बॅलन्स ठेवावा लागतो वयस्क लोकांचा आणि नवीन पिढीचा, म्हणजे सिनियर्स जे झालेले असतात त्याच्यामध्ये आणि ज्युनियर्समध्ये बॅलन्स ठेवावं लागतं. आणि दुसरं म्हणजे प्रमोशन. हे 2 रूट्स आपल्याकडे जास्त आहेत, इतर कोऑपरेटिव्ह मध्ये फारसं फॉलो केलं जात नाही. तर नाही, मॅनपॉवर प्लॅनिंग याचा अर्थ मॅनपॉवरची जी रिक्वायरमेंट आहे, इमिडिएट फ्युचरमध्ये जी रिक्वायरमेंट आहे, आणि ते कॉम्पिटंट फोर्स जो यायला पाहिजे. कॉम्पिटंट फोर्स म्हणजे काय की बदलत्या रिक्वायरमेंटनुसार एखादा व्यक्ती आहे त्याला टेक्निकल नॉलेज असायला हवं, पण सोबत कॉम्प्युटरचं नॉलेज देखील, इतर लॉचं नॉलेज, इतर जे अलाइड नॉलेजेस आहेत ते देखील त्याचे महत्वाचे बनतात. तर अशा रीतीने एक योग्य संख्येमध्ये लोक, राईट काइंड ऑफ पीपल म्हणजे सक्षम लोक, आणि ऍट राईट प्लेस. राईट प्लेस म्हणजे जे काम आहे ह्या अनुषंगाने, काम जे करायचं या अनुषंगाने राईट काइंड, व्यवस्थित कॉम्पिटंट असा किंवा सक्षम असा आणि संख्येने सक्षमता ॲडिक्वेट असणारे अशा ज्या लोकांचं नियोजन केलं जातं त्याला मॅनपॉवर प्लॅनिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तर थोडक्यात काय आहे की संस्थेमध्ये भविष्यामध्ये किती लोकांची गरज लागेल आणि ही गरज अंतर्गत स्तोत्रमधनं किती पूर्ण होईल, बाह्य स्तोत्रमधनं किती पूर्ण होईल, ह्याला मॅनपॉवर प्लॅनिंग असं म्हटलं जातं थोडक्यात. आणि ह्याच्यामध्ये मग जसं जे आहे ना काही ह्याच्यामध्ये की हे पाहणं गरजेचं असतं की एम्प्लॉयमेंटचे ट्रेंड्स काय आहेत, की साधारणतः मार्केटमध्ये मला अपेक्षित आहे तसे लोक मला मिळणार आहेत का, त्यांची प्रोडक्टिव्हिटी काय आहे. ॲब्सेंटिझममुळे देखील हे होतं की म्हणजे काही वेळेला ॲब्सेंटिझम वाढते त्यामुळे मॅनपॉवर कमी पडायला लागते. एक्सपान्शन अँड ग्रोथ म्हणजे आहे ते लोक किती वेळेला दांड्या मारतात, हे जर सारख्या दांड्या मारत असतील तरी गरज लागत असते ह्याची मॅनपॉवरची. आणि एक्सपान्शन अँड ग्रोथ तर म्हणजे एम्प्लॉयमेंटचे ट्रेंड्स काय आहेत, माझी स्वतःची रिप्लेसमेंटची नीड्स किती आहेत. रिप्लेसमेंट नीड म्हणजे आहे तो व्यक्ती रिटायर झाला, आहे तो व्यक्ती प्रमोट झाला, तर मला किती प्रमाणात लोक गरजेचे आहेत.
रिक्रुटमेंटच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी काय, ओव्हरऑल माझं उत्पादकता किती आहे, प्रॉफिट मी कमी कमवतोय, व्यवसाय माझा किती आहे, त्या अनुषंगाने डिसाईड होईल की मॅनपॉवर माझी किती गरजेची आहे. ऍब्सेंटिझम म्हणजे किती लोक दांड्या मारतात किंवा रेग्युलरली ऑफिसमध्ये येत नाहीत, रजा घेतात वारंवार, हेही पाहावं लागतं, कारण त्यामुळे काम खोळंबलं जातं. आणि संस्थेचं एक्सपान्शन किंवा ग्रोथ किती होणार आहे, पुढे जाऊन तुमचं एक्सपान्शन आपण किती करतोय, पुढच्या 5 वर्षामध्ये मला ग्रोथ किती अचीव्ह करायचं आहे, त्यानुसार माझे एम्प्लॉयमेंटची ट्रेंड्स ठरतील. म्हणजे मला माझे मॅनपॉवरची रिक्वायरमेंट जी आहे, एम्प्लॉयमेंट नीड्स, हे माझ्या डिसाईड्स होतील संस्थेच्या. तर ह्याच्यामध्ये काही टेक्निक्स आहेत, ते अगदी थोडक्यात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. एक मॅनेजरियल जजमेंटचा अर्थ होतो की म्हणजे मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंट राईट. तर मॅनेजमेंट जजमेंट हॅलो, आवाज येत आहे? हॅलो सर आवाज येत नाही. म्यूट आहे सरांचा, कसा आवाज येईल? सरांचा स्पीकर म्यूट आहे, कसा आवाज येईल? माईक बंद आहे सरांचा. 1-2 मिनिटं पार्टिसिपंट्स आवाज करू नका. सर जॉईन होत आहेत. थोडं टेक्निकल इश्यू येतोय म्हणून आपल्याला थोडासा डिले होतोय. हा सर,
ओके सर तुम्ही ते ओके सर झालंय आता काही प्रॉब्लेम नाही. हा परत पॉवर पॉइंटवर सर हे टीम पेक्षा कॉम्प्लिकेटेड आहे की हो. हा मग काय तर टीमचं छान होतं ते पटपट होतं सर तिथं. एनिवे ठीक आहे मी संपवतोय. 2 टॉपिक ते माझे व्हायला पाहिजे 4 पर्यंत नाही का सर. आता सुरू झाले ना सर माझं. मला एकदा दाखवा समोर. हा येस डन ना पुढे घ्या. आहे. हा येस ओके प्लीज ओके सर ओके. हां हां तर मित्रो आपण मॅनपॉवर प्लॅनिंगचे जे टेक्निक्स आहेत हे पाहत होतो. अगदी संक्षिप्तमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तुम्हाला स्वतः रीड करूनही तुम्हाला हे समजू शकेल. मॅनेजमेरियल जजमेंट म्हणजे काय असतं. मॅनेजरियल जजमेंट म्हणजे एक तर बॉटम अप अप्रोच असतो किंवा टॉप डाऊन अप्रोच असतो. तर मॅनेजरियल जजमेंट म्हणजे बट नॅचरल आहे की जे जजमेंट घ्यायचं आहे की किती लोकांची आपल्याला आवश्यकता आहे. मॅनपॉवर प्लॅनिंग करत असताना आपल्याला किती लोकांची आवश्यकता आहे. तर त्यावेळेला बॉटम अप अप्रोच मध्ये काय होतं की खालचे जे अधिकारी आहेत ते सांगतात की मला एवढ्या लोकांची आवश्यकता आहे. त्यानुसार वरची मॅनेजमेंट त्याला अप्रुव्हल देते किंवा वरची मॅनेजमेंट जी आहे ती सांगते की एवढ्या लोकांची गरज आहे आपल्याला आणि त्यानुसार खालचा कन्फर्मेशन घेते आणि त्या पद्धतीने जजमेंट घेऊन रिक्वायरमेंट पूर्ण केली जाते. मित्र काय होतं माहिती का की सहकारी क्षेत्रामध्ये साधारणतः जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत किंवा फेडरल ऑर्गनायझेशन आहे ते रिकमेंड करतात किंवा शासन रिकमेंड करतात साधारणतः तुमची अशी स्टाफिंग पॅटर्न पाहिजे. पण तुम्ही गृहीत धरा की काहीतरी कन्स्ट्रक्शन साईट आहे किंवा काहीतरी प्रोजेक्ट आहे तर अशा वेळेला जजमेंटनीच तुम्हाला मॅनपॉवर डिसाईड करावं लागते. त्याच्यामध्ये पण टेक्निकल भाग येतो पण जिथं प्रोडक्शन ते चालतं तिथं जजमेंट बेसिसवर ते डिसाईड होणं गरजेचं असतं. रेशो ट्रेंड याचा अर्थ असा असतो की किती प्रोडक्शन घ्यायचं आणि किती वर्कर्स आपल्याला लागतील. आता उदाहरणार्थ इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. एस्टिमेटेड प्रोडक्शन फॉर नेक्स्ट इयर जे आहे 40,000 युनिट आणि एस्टिमेटेड नंबर ऑफ वर्कर्स नीडेड ऑन द बेसिस ऑफ रेशो ऑफ ट्रेंड 1:200 म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो 200 युनिट बनवू शकेल. तर अशा रीतीने 700 लोक जर रिक्रूट केले गेले तर 1,40,000 युनिट्स होऊ शकतात. हा एक रेशो त्याच्यामध्ये बनत. रिग्रेशन अनालिसिसचा अर्थ काय असतो. हे जे आहे ना हे एका बाजूला सेल्स असतो आणि दुसऱ्या बाजूला वर्कफोर्स असतो. ओके आणि ह्या दोन्हीच्या मध्ये जिथे ही लाईन कट करते सेल्स आणि वर्कफोर्सच्या मध्ये तेवढा वर्कफोर्स आपल्याला अपेक्षित आहे असं होतं. म्हणजे काय थोडक्यात टर्नओव्हर किती आहे किती सेल्स आहे या सेल्सच्या बेसिसवर किती मॅनपॉवर आपल्याला लागेल हे इथं डिसाईड होत असतं. कारण इथं काय की आधीचे जे तुम्ही बघितलं ते प्रोडक्शन बेस्ड आहे आणि इथं जे आहे ते सेल्स बेस्ड आहे. त्यामुळे इथं रिग्रेशन अनालिसिसचा वापर केला जातो. त्यानंतर वर्क स्टडी टेक्निकचा अर्थ काय असतो की वर्कलोड अनालिसिस केलं जातं. एक व्यक्तीचं किती कामाचं लोड आहे हे अनालिसिस केलं जात असतं आणि त्याच्या बेसिसवर किती मॅनपॉवर आपल्याला लागू शकेल हे याची रिक्वायरमेंट असेस केली जात असते. हे म्हणजे वर्क स्टडीच्या टेक्निकचा अर्थ असा की कामाला लागणारा टाइम मोशन ह्याची स्टडी करून मग डिसाईड केलं जात असतं की साधारणतः किती वेळ एक युनिट कामासाठी लागू शकेल. अशाला वर्क स्टडी असं म्हणतात. वर्क स्टडी टेक्निक जे आहे त्याचं एक्झाम्पल असं आहे इथे त्यांनी दिलेलं आहे ते तुम्ही की एस्टिमेटेड टोटल अॅन्युअल प्रोडक्शन समजा 3 लाख युनिट आहे आणि एक काम करण्यासाठी 2 तास लागत असतील आणि पर एम्प्लॉई इन टर्म्स ऑफ मॅन आवर 1500 युनिट तो बनवू शकेल हे एस्टिमेट होतं. तर त्या असं जर असेल तर एस्टिमेटेड नीडेड ऑफ फोर्स किती असेल तर साधारणतः 1500 एक व्यक्ती 400 युनिट या पद्धतीने. ओके इथं माझं सबमिशन तुम्हाला असं आहे की तुम्ही हे वाचन करा. जर कुठेही तुम्हाला अडचण येते असं वाटलं समजायला तर यू कॅन कॉल मी. माझा नंबर कवडे सरांकडे अवेलेबल असतो. कधीही तुम्ही मला कॉल केला तर कारण काही टेक्निकल विषय आहेत ना हे एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये पूर्णतः समजून सांगणं खूप अवघड आहे. हे माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. पण जर तुम्हाला इच्छा असेल की हे काय आहे हे समजून घ्यायचं तर एनी टाइम यू कॅन कॉल मी. मग मी तुम्हाला समजून सांगेन की हे ऍक्च्युली कशा पद्धतीने आहे. ओके त्यानंतर डेल्फी टेक्निक्स ह्याचा अर्थ असा असतो की ह्याच्यामध्ये काही एक्सपर्ट्स असतात. ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स असतात आणि तुमचे इंटरनल मॅनेजर्स असतात. हे एकत्र बसून डिसाईड करतात की टोटल मॅनपॉवर रिक्वायरमेंट किती असू शकेल. आता हे लक्षात घ्या की थेरॉटिकल टेक्निक्स आहेत
आणि प्रत्येक टाईपच्या ऑर्गनायझेशनमध्ये पैकी काही टेक्निक्स वापरले जात असतात. आणि त्यामुळं तुम्हाला आता शिकवताना हे सगळे टेक्निक शिकवले चालले आहेत, परंतु प्रत्येक टेक्निक हे तुम्हाला तिथे लागू होईल कोऑपरेटिव्हमध्ये असं नव्हे. प्रोडक्शनसाठी वेगळं असेल, ऑफिस स्टाफसाठी वेगळं असेल, फील्ड स्टाफसाठी वेगळं असेल, आणि त्यामुळं हे वेगवेगळे प्रकार असतात. ऑदर्समध्ये डिमांड फोरकास्टिंग करून हे होऊ शकतं. ऑर्गनायझेशन सक्सेशन चार्ट काय, किती लोक रिटायर होत आहेत त्याच्या बेसिसवर पण ते डिसाईड होतं. टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन काय आहे त्याच्यावरही होतं. जर मॅन्युअल हे असेल तर जास्त लेबर लागतील, सेमी मेकॅनाइज्ड असेल तर रिलेटिव्हली कमी लोक लागतील, टोटली मेकॅनाइज्ड असेल तर खूप कमी लोक लागतील, त्याच्यावरही मॅनपॉवर डिसाईड होत असते. आणि हिस्टॉरिकल रेकॉर्ड काय, म्हणजे पूर्वी किती काम करण्यासाठी किती लोक आपण अवलंबली होती, हाय पण त्याच्यामध्ये होतं. आणि काही रिग्रेशन कोरिलेशन जसं आपण पाहिलं ते टेक्निक्स वापरून पण घेतं. तर हे साधारणतः तुमच्या मॅनपॉवर प्लॅनिंग या भागामध्ये येतं. आपण याच अनुषंगाने, कारण आपण HR पॉलिसीमध्ये रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग हा भाग थोडासा टच केला आज, तर उर्वरित वेळेमध्ये रिक्रुटमेंट, सिलेक्शन आणि काही भाग ट्रेनिंगचा संपवायचा प्रयत्न करूया. कारण हा विषय ह्याच्या सलगने घेणं आवश्यक आहे, म्हणून लगेच मी हा विषय चर्चेला घेतोय. तर रिक्रुटमेंट, सिलेक्शन आणि ट्रेनिंग हा विषय आपण याच कंटिन्युएशन मध्ये घेतोय. रिक्रुटमेंटचा अर्थ असा की मला, जसं मी तुम्हाला सांगितलं की रिक्रुटमेंट हे इंटरनली असू शकतं, एक्सटर्नल असू शकतं, पण जास्त फोकस याचा रिक्रुटमेंटचा बाह्य स्तोत्रावर अवलंबून आहे. आता उदाहरणार्थ समजा मी माझ्या इंटरनल लोकांना प्रमोट करतोय, कोऑपरेटिव्ह मध्ये इंटरनल लोकांना आपण प्रमोट करतोय, आणि आपल्याकडे प्रमोशनची 2 कॅटेगरीज आहेत. एक सिनियरिटी कम मेरिट आणि दुसरं आहे मेरिट कम सिनियरिटी. सिनियरिटी कम मेरिट मध्ये काय होतं, सिनियरिटी आहे त्या व्यक्तीची आणि त्याचे CR ते आपण पाहतो आणि त्याला प्रमोट करतो. आणि दुसरा मेरिट कम सिनियरिटी मध्ये त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला लागतो. जर ज्युनियर्स असतील परंतु इलिजिबल सर्व्हिस असेल, ते एक्झाम देतात. ते एक्झाम दिल्यानंतर आपण त्यांना त्यांचे रिटर्न टेस्टचे मार्क आणि त्यांचे कॉन्फिडन्शियल रिपोर्ट एकत्र करून जो 10-15% कोटा असतो, मेरिट कोटा असतो, त्याच्यामधनं आपण त्यांना प्रमोट करतो. पण एक लक्षात घ्या, इथं देखील आपण रिटर्न टेस्ट घेतोय, प्रमोशन टेस्ट घेतोय, रिटर्न फॉर्म मध्ये इंटरव्ह्यूज घेतोय त्यांचे, आणि अशा माध्यमातूनच आपण त्यांना प्रमोट करतोय. आणि त्यामुळे काय होतं की फक्त रिक्रुटमेंटचा फोकस हा बाह्य असं नव्हे, रिक्रुटमेंटचा फोकस हा अंतर्गत देखील असू शकतो. काही काही वेळेला इंटरनल लोकांनाच आपण रिअपॉइंटमेंट करतो. रिअपॉइंट करत असताना कायमी नसतील, परंतु कॉन्ट्रॅक्टवर, ॲडहोकवर ते आपण करत असतो. त्यामुळे इथं पण फोकस इंटरनली येतो रिक्रुटमेंटचा. पण रिक्रुटमेंटचा खरा अर्थ असा आहे की बाहेरच्या मार्केटमध्ये उपलब्ध असणारं जे पोटेन्शियल आहे, हे पोटेन्शियल लक्षात घेता आणि माझी गरज लक्षात घेता मी कशा रीतीने जे इच्छुक लोक आहेत त्यांना माझ्या रिक्रुटमेंट ड्राईव्ह मध्ये जास्त रिस्पॉन्स देण्यासाठी उद्युक्त करतो. रिक्रुटमेंटचा अर्थ की बाहेरचं जे मार्केटमध्ये जे पोटेन्शियल आहे, जे ऍप्लिकंट्स आहेत की जे माझ्या संस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा माझी संस्था जे पोस्ट भरू इच्छिते त्या संस्थेच्या पोस्ट भरण्याच्या दृष्टिकोनातून एक योग्य असे कॅन्डिडेट असू शकतात. अशा कॅन्डिडेटला अप्लाय करण्यासाठी, त्या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी जे प्रयास केले जातात ते रिक्रुटमेंटमध्ये येतात. याचा दुसरा भाग अशी पण असते की आपल्याला जेवढा गरज आहे, आता उदाहरणार्थ एक 10 पोस्ट आहेत आपल्या, तर 10 पोस्ट जर आपल्याला रिक्रूट करायच्या असतील आणि आपण असं ठरवलं की इंटरव्ह्यू स्टेज पर्यंत किमान 3च्या रेशोमध्ये 10 म्हणजे 30 लोक तरी रिक्रूट माझ्या इंटरव्ह्यू मध्ये यायला पाहिजेत, जेणेकरून त्यातले चांगले 10 लोकांना मी रिक्रूट करेन. माझ्या पोस्ट आहेत 10, परंतु माझा आकलन आहे की साधारणतः 30 लोक तरी किमान रिक्रुटमेंटमध्ये पोहोचायला पाहिजेत, म्हणजेच इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचायला पाहिजेत. म्हणजे इंटरव्ह्यूचा रेशो कसा आहे, 3:1, म्हणजे 3 पैकी एकाला मी सिलेक्ट करणार आहे. आणि त्यामुळे मग कसं होतं की 10 लोक पोस्ट आहेत, 30 लोक इंटरव्ह्यूला यायला पाहिजेत. तर मला हे डिसाईड करावं लागतं की साधारणतः रिक्रुटमेंट साठी किती लोक अप्लाय करतील, या लोकांपैकी किती लोक माझी रिटर्न टेस्ट पास होतील, या रिटर्न टेस्ट पास झालेल्या लोकांमध्ये मेरिटवर किती लोक येतील, आणि हे जे मेरिटवर येणारे लोक आहेत ते किमान 30 असायला हवेत. तुम्हाला लक्षात येतं मी जे समेशन सांगतोय ते, 10 पोस्ट, 30 लोकांची इंटरव्ह्यू साठी गरज, 30 लोक इंटरव्ह्यू येण्यासाठी किती ऍप्लिकंट्स यायला पाहिजेत,
पैकी किती ऍप्लिकंट रिटर्न टेस्टला बसतील, पैकी किती ऍप्लिकंट हे रिटर्न टेस्ट मध्ये पास होतील, पैकी किती ऍप्लिकंट हे रिटर्न टेस्ट पास होऊन मेरिट मध्ये येतील. तर अशी जी मेरिट मध्ये येणारी संख्या आहे ती 30 असायला हवी. म्हणजे ते 30 कॅन्डिडेट एलिजिबल झाले इंटरव्ह्यूसाठी आणि मग मी 10 लोकांना तिथं सिलेक्ट करू शकतो. हे जे मी बोलतोय ते लक्षात येतं का प्रत्येकाच्या? ऐकताय का तुम्ही ऑफिसर्स? ऐकताय का? हो सर. हो सर. ओके. तर मग इथं हा रेशो पहिले डोक्यात घ्यावा लागतो. दुसरा महत्वाचा रेशो याच्यामध्ये की ऍडिक्वेट रिस्पॉन्स यायला पाहिजे. ऍडिक्वेट रिस्पॉन्स म्हणजे काय? ऍडिक्वेट रिस्पॉन्स म्हणजे 30 कॅन्डिडेट मला इंटरव्ह्यूला जर पाहिजे असतील तर किती लोक यायला पाहिजेत, रिटर्न टेस्टला किती बसायला पाहिजेत, क्वालिफाय किती व्हायला पाहिजेत आणि मेरिटमध्ये किती यायला पाहिजेत, की जेणेकरून मेरिटमध्ये आलेले 30 लोक हे मी इंटरव्ह्यूसाठी बोलवेन, की जेणेकरून मला 10 लोक रिक्रूट करता येतील. पण असंही नको ना, मला 30 कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी पाहिजेत आणि ऍप्लिकेशन माझ्याकडे 1000 आलेले आहे. 1000 ऍप्लिकेशन जर माझ्याकडे आले, ओके, तर 1000 ऍप्लिकेशन आल्यानंतर याचा अर्थ 1000 ऍप्लिकेशन म्हणजे क्वालिफाय झालेले ऍप्लिकेशन, जे टेक्निकल क्रायटेरिया दिलेला आहे की एज किती, क्वालिफिकेशन किती, अनुभव किती, हे सगळं क्वालिफाय झालेले जर 1000 ऍप्लिकंट येत असतील 10 पोस्टसाठी, तर त्या 1000 लोकांच्या रिटर्न टेस्टची व्यवस्था मला करावी लागेल. आपण असं गृहीत धरूया की ती 1000 पैकी 900 लोक हे जे आहेत, हे 900 लोक अपियर झाले एक्झामिनेशनला आणि ह्या 900 लोकांपैकी 200 लोक जे आहेत हे 200 लोक पास झाले एक्झामिनेशन मध्ये आणि ह्या 200 लोकांपैकी जवळजवळ 100 लोक मेरिटमध्ये आले. ऍक्च्युली मला मेरिट कॅन्डिडेटची किती गरज आहे? 30 ची गरज आहे. 10 लोक मला सिलेक्ट करायचे. 100 लोक जर मेरिटमध्ये आले आणि त्यातले जर 10 लोक मला सिलेक्ट करायचे असतील तर एक सिलेक्ट होणाऱ्या कॅन्डिडेटच्या अगेन्स्ट 10चा रेशो क्रिएट होतो इंटरव्ह्यूसाठी. आणि त्यामुळे मित्र, ही जे रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन हे एक दुसऱ्यावर अवलंबून आहे. माझा सांगायचा दुसरा भाग पण असा आहे की तुम्हाला ऍडिक्वेट रिस्पॉन्स मिळवायचा आहे. तुम्हाला जास्त रिस्पॉन्स नको रिक्रुटमेंटला आणि कमीही रिस्पॉन्स नको. जास्त रिस्पॉन्स जर मिळाला, 10 पोस्टच्या अगेन्स्ट 1000 ऍप्लिकेशन आले तर ते मॅनेज करणं अवघड जातं. तसंच 10 पोस्ट आहेत आणि ऍप्लिकंट फक्त 100 मिळाले आपल्याला, तर ते देखील अवघड जातं रिक्रुटमेंटचं. त्यामुळे त्याला ऍडिक्वेट रिस्पॉन्स म्हणतात. तिसरं महत्वाचं असं की कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असल्यामुळे शक्यतो स्थानिक जो वर्कफोर्स आहे तो जास्त येणं, तुमच्याकडे अप्लाय करणं जास्त गरजेचं असतं. हे यासाठी आहे की उदाहरणार्थ पुणे जिल्हा सहकारी बँक आहे, तर पुणे जिल्ह्यामधले शक्यतो मुलांनी जर अप्लाय केलं तर त्याला लोकल फिलिंग असतं, माहिती असतं, रुरल बॅकग्राऊंड आहे त्यांना माहिती असतं. त्यामुळे असा रिस्पॉन्स मिळाला तर म्हणजे विनाकारण पुणे जिल्हा बँकेची रिक्रुटमेंट आपण करतोय आणि एखादा मध्य प्रदेश मधला कॅन्डिडेट सिलेक्ट झाला तर तो पुणे जिल्हा बँकेमध्ये आयुष्य थोडंच काढणार आहे पुण्यामध्ये, तो परत जायचा प्रयत्न करतो, म्हणजे जॉब सोडून जायचा प्रयत्न करतो. ते जास्त असणं गरजेचं पडतं, त्याला रुरल बॅकग्राऊंड महत्वाचा बनतो. तर सांगायचा उद्देश असा, हा सगळा भाग जो आहे तो तुमच्या रिक्रुटमेंट सिलेक्शन या 2 भागामध्ये येतो. ट्रेनिंग हे सपोर्टिव्ह आहे. तर रिक्रुटमेंट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, काही भाग मी या स्लाइडचं स्लिप्स हे करतोय, सोडतोय. ओके, तर रिक्रुटमेंट हे जे आहे की जे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहेत, म्हणजे उद्या जाऊन ज्यांना मला माझे एम्प्लॉईज बनवू शकतात अशाचं सर्च करणं म्हणजे रिक्रुटमेंट. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे उद्याचे जे एम्प्लॉईज माझे बनवू शकतात अशाचं सर्च करणं म्हणजे रिक्रुटमेंट. दुसरं असं की रिक्रुटमेंटचा अर्थ असाही होतो की पोटेन्शियल ऍप्लिकंट्स, म्हणजे माझ्या ज्या पोस्ट मी ऍडव्हर्टाईज करतोय किंवा ज्यांना मी जॉब देऊ इच्छितो अशांसाठी जे पोटेन्शियल ऍप्लिकंट्स असतील, हे पोटेन्शियल ऍप्लिकंट्सना उद्युक्त करणं म्हणजे रिक्रुटमेंट. ओके, तर याच्यामध्ये होतं काय की कशाही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने, उदाहरणार्थ ऍडव्हर्टाइजमेंट देऊन, जॉब पोर्टलवर ऍडव्हर्टाइजमेंट करून किंवा Naukri.com वर ऍडव्हर्टाइजमेंट करून किंवा कॅम्पसमध्ये जाऊन अशा पद्धतीने जी कॅनव्हासिंग केली Naukri.comचं पोर्टल किंवा न्यूजपेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देऊन ते एक सेन्सेशन क्रिएट केलं जातं की लोकांपर्यंत पोहोचवलं जातं की पुणे जिल्हा सहकारी बँकेचे या पोस्टच्या एवढ्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्याची डिटेल जानकारी वेबसाईटवर आहे आणि मग लोक त्याला अप्लाय करतात, म्हणजे कॅन्डिडेट अप्लाय करतो. मग स्क्रीनिंग केलं जातं, बघितलं जातं की इथले किती कॅन्डिडेट हे अप्रोप्रिएट आहे. तेवढ्या कॅन्डिडेटला रिटर्न टेस्टसाठी कॉल केला जातो. मग रिटर्न टेस्ट होती, मग क्वालिफाईड कॅन्डिडेट असतात, त्यातले मेरिटमध्ये असतात, मेरिटवाल्यांना इंटरव्ह्यूमध्ये बोलवलं जातं, त्यातले जे सिलेक्ट होतात त्यांना फायनली सिलेक्शन लिस्टमध्ये घेतलं जातं. पण ह्याच्यासाठी हे महत्वाचं आहे ना की एक पहिली प्रोसेस कुठली आहे
तर ऍप्लिकंटनी अप्लाय करण्यासाठी उद्योग करणं. ओके, मग आता याच्यामध्ये काही स्लाइड्स मी इथे करतोय. ओके, तर ह्याच्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये बेसिकली काय होतं की प्रेझेंट आणि फ्युचर रिक्वायरमेंट किती हे पाहतो आपण. ऍप्लिकंटचा पूल क्रिएट करतो. ऍप्लिकंटचा पूल म्हणजे ती वॅकन्सी आहे, ऍडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर जे ऍप्लिकेशन येतं त्याला पूल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर एक लिंक एस्टॅब्लिश करतो की बाबा ऍडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर देखील तुमचं ऍप्लिकेशन आलेलं आहे, यू कॅन अपिअर फॉर इंटरव्ह्यू, सॉरी रिटन टेस्ट, अशा पद्धतीने असतं. आणि ह्याचं सक्सेस रेट हा गरजेचा असतो. सक्सेस रेट का, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या प्रपोर्शनमध्ये त्या लेवलवर तेवढे एम्प्लॉईज, तेवढे कॅन्डिडेट अवेलेबल राहावे लागतात. ऍप्लिकंट म्हणून रिटर्न टेस्टसाठी अपिअर होणारे, रिटर्न टेस्टमध्ये क्वालिफाय होणारे, सिलेक्ट होणारे, सॉरी रिटर्न टेस्टमध्ये क्वालिफाय होणारे, रिटर्न टेस्टमध्ये मेरिटमध्ये येणारे, रिटर्न इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे आणि फायनली सिलेक्ट होणारे, हा जो रेशो आहे तो मेंटेन व्हायचा असतो. आणि हे सगळं गणित अवलंबून असतं की रिक्रुटमेंटला तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यावर. हां, तर रिक्रुटमेंट करत असताना आपण एक ॲडव्हर्टाइजमेंट देतो आणि वेब पेजवर डिटेल देतो. त्यामध्ये कृपा करून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्सपरंट द्या. मग ते जॉब टायटल असेल, लोकेशन असेल, क्वालिफिकेशन काय आहे, एक्सपिरियन्स किती, कशा टाईपचं क्वालिफिकेशन हवं आहे, आणि साधारणतः रिटर्न टेस्ट जर असेल तर ती कधी होणार, म्हणजे रिटर्न टेस्टचा सिलेबस काय असेल, इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं जाईल, एज, राहणं कुठलं, कॅटेगरीज कुठली आहे, हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन ट्रान्सपरंट फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन जरी नाही आली तर वेब पेजवर ही इन्फॉर्मेशन यायला पाहिजे. सहकारी संस्थांच्या बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट आहे ज्याच्यामध्ये पगार किती आहे हे सोडून बाकी सगळं लिहिलेलं असतं. तर थोडं बहुत तरी रेम्युनरेशनचं एक्सपेक्टेशन जे आहे ना हे लिहायला हवं. ओके, आणि त्यामुळं ही जी इन्फॉर्मेशन आहे, इयर ऑफ एक्सपिरियन्स आणि इतर ज्या बाबी आहेत, हे पोर्टलवर किंवा ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये देणं गरजेचं असतं. हा, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर, एक्स एम्प्लॉईज, काही पण असू शकतं. ओके, माध्यम असतात ऍडव्हर्टाइजमेंट, एम्प्लॉयड एजन्सी, गेट हायरिंग, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, लेबर युनियन, फील्ड ट्रिप्स. त्याच्यानंतर म्हणजे ह्याला बरेच अलीकडे ऑप्शन आलेले आहेत. पोर्टलवर बनवता येतं, Naukri.com, करिअर वेबसाईट्स असतात, ह्या बरेच वेबसाईटच्या माध्यमातून ते हे करता येतं. त्यानंतर हे रिक्रुटमेंट स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात ना, हे खूप गरजेचं आहे. रिक्रुटमेंट स्ट्रॅटेजी का गरजेची असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक ॲडिक्वेट रिस्पॉन्स ऍप्लिकेशन मिळवण्यासाठी यावं लागतो ऍडव्हर्टाइजमेंटला. त्याच्यानंतर लोक रिटर्न टेस्टला अपिअर होण्याची संख्या पण व्यवस्थित लागते. त्याच्यामधनं रिटर्न टेस्ट झाल्यानंतर क्वालिफाय होणारे कॅन्डिडेटची संख्या पण व्यवस्थित लागते. मेरिटमध्ये येणारे जे कॅन्डिडेट आहेत त्याची संख्या किमान इंटरव्ह्यूसाठी जेवढे अपेक्षित लोक आहेत त्या संख्येच्या संबंधित असायला हवे, आणि मग त्यातनं फिल्टर होऊन ऍक्च्युअल अपॉइंटमेंट होत असतात. त्यामुळं हे जे आहे ना, ही स्ट्रॅटेजी बनवूनच रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती अंगीकारावी लागते. आता पुढचा जो टप्पा आहे सिलेक्शन, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सिलेक्शन जो आहे अगदी थोडक्यात इथं एक चार्टच्या माध्यमातून आपण समजून. ओके, रिटर्न टेस्ट झाल्यानंतर म्हणजे दोन प्रकारे रिक्रुटमेंट होते. काही वेळेला असं असतं की रिटर्न टेस्ट होते, रिटर्न टेस्टमध्ये मेरिट कॅन्डिडेट आहे त्यांना इंटरव्ह्यू प्रोसेससाठी बोलवलं जातं. पण काही वेळेला असं होतं की रिटर्न टेस्ट हा प्रकारच नसतो, डायरेक्ट इंटरव्ह्यूला कॅन्डिडेटला बोलवलं जात असतं. तर दोन्ही म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असते आपण समजून घेऊया. एक असतं की ज्याला इनिशियल स्क्रीनिंग इंटरव्ह्यू म्हणतात. इनिशियल स्क्रीनिंग इंटरव्ह्यूचा अर्थ, समजा कॅन्डिडेट रिटर्न टेस्ट पास होऊन मेरिटमध्ये आलाय म्हणून आपण त्याला इंटरव्ह्यूला कॉल केलं गेलं असेल, तर पहिल्या टप्प्यामध्ये हे बघितलं जातं की ऍप्लिकेशनमध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचं क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एज्युकेशन सर्टिफिकेट, वर्क एक्सपिरियन्स, लोकेशन, आधार कार्ड, आयडेंटिटी, त्याच्या पूर्वीच्या एम्प्लॉयमेंटचं सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते त्या ऍप्लिकंटच्या चेक केल्या जातात. दुसरं असं आहे की काही वेळेला ऍप्लिकंट हा डायरेक्ट इंटरव्ह्यूला जेव्हा येतो त्यावेळेला त्याच्या पण ह्या अशा बाबी ज्या आहेत त्या चेक केल्या जात असतात. पण त्याचबरोबर ऍप्लिकंटचं इंटेन्शन काय आहे, खास करून जे इंटरव्ह्यूला येतात त्यांचा इनिशियल स्क्रीनिंग इंटरव्ह्यू यासाठी केला जात असतो की कॅन्डिडेटकडे टेक्निकल इन्फॉर्मेशन,
किंवा योग्यता जरी असली तर थोडंसं जुजबी प्रश्न विचारून हे बघितलं जात असतं की कॅन्डिडेट खरोखर इंटरेस्टेड आहे का. कारण इंटरव्ह्यू ही 2 लेवलवर असतं. इनिशियल इंटरव्ह्यू पण होत असतो आणि जो मिनिमम 2 लेवलवर होतो आणि दुसरा म्हणजे मेन जो इंटरव्ह्यूवर असतात ग्रुप ऑफ इंटरव्ह्यूअर त्यांच्या पुढे मेन इंटरव्ह्यू होत असतो. त्यामुळे इनिशियल स्क्रीनिंग ही खूप महत्वाची आहे की डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, तो रिटर्न टेस्ट पास होऊन आलाय का डायरेक्ट इंटरव्ह्यूला आलाय, ह्या दोन्ही बाबी इथं पाहत असतात. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ब्लँक अँड ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे इथं जे कॅन्डिडेट ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करतात किंवा ऍप्लिकेशन जर रिक्रुटमेंटच्या वेळेला कॅन्डिडेटने भरला असेल तर त्याचे ते ऍप्लिकेशन प्लस ऍडिशनल इन्फॉर्मेशन ही ह्याचं एक बँक बनवले जाते. म्हणजे एकत्र सगळे डॉक्युमेंट ठेवले जातात आणि त्याचं स्क्रीनिंग केलं जात असतं. रिटर्न टेस्ट अँड अदर सिलेक्शन टेस्ट, म्हणजे जर कॅन्डिडेट डायरेक्टली इंटरव्ह्यूला आला असेल तर ही रिटर्न टेस्ट त्याची तिथं कंडक्ट केली जाते, गरज असेल तर, नसेल तर डायरेक्टली इंटरव्ह्यू कंडक्ट केला जात असतो. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटरव्ह्यू. कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटरव्ह्यू म्हणजे रिटर्न टेस्टचं मेरिट आणि जे इनिशियल स्क्रीनिंगचा इंटरव्ह्यू झालेला आहे ह्या दोन्हीच्या बेसिसवर अशा कॅन्डिडेटना त्या व्यक्तीची फाईल घेऊन मेन इंटरव्ह्यू बोर्डापुढे पाठवलं जातं. त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटरव्ह्यू म्हणतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटरव्ह्यू म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व बाबीवर विचारणा केली जाते. त्या व्यक्तीचं बायोडेटा, रेझ्युमे, वर्क एक्सपिरियन्स, काम का करू इच्छितो, त्याला काम कशा पद्धतीचं येतं, कुठं तो काम करत होता, या सगळ्या बाबी त्याच्याकडनं माहिती करून दिल्या जातात. ह्या सगळ्या झाल्यानंतर आणि जर कॅन्डिडेट हा शॉर्ट लिस्ट झाला, इंटरव्ह्यू मध्ये जर तो कॅन्डिडेट शॉर्ट लिस्ट झाला तर अशा कॅन्डिडेटची मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. अशा कॅन्डिडेटच्या रेफरन्सेस चेक केले जातात. रेफरन्सेस म्हणजे कॅन्डिडेटला जेव्हा अप्लाय करतो त्यावेळेला त्याच्या ओळखीच्या लोकांचा रेफरन्स द्यावा लागतो. 2 जे ज्यांना तो ओळखतो 3-4 वर्षापासून अशा लोकांचा रेफरन्स द्यावा लागतो. त्या लोकांचा रेफरन्स देखील कॅरी करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप गरजेचं असतं की कॅन्डिडेटला फायनल अपॉइंटमेंट लेटर देण्या अगोदर अशा रेफरन्सेस कडनं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं की हा कॅन्डिडेट योग्य आहे का. कारण जसं आपण पहिल्या दिवसापासून म्हणतोय की फक्त नॉलेज आणि स्किल असून चालत नाही, त्या माणसाचं कॅरेक्टर काय आहे, बिहेवियर काय आहे, किती ओबिडियंट आहे, अग्रेसिव्ह नाही आहे ना, हे सगळं बाबी रेफरन्सेसच्या माध्यमातून चेक करता येतात. किंवा जिथं ते पूर्वी काम करत असतात तिथं देखील टेलिकॉल करून समजून घेता येतं की हा कॅन्डिडेट कसा आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की बदमाश लोक असतात, पहिल्या ऑर्गनायझेशन मध्ये बदमाशी करतात, दुसरीकडे जॉबला येतात आणि मग इथं येऊन परत बदमाशी सुरू करतात. अशा वेळेला हे जे रेफरन्सेस आहेत हे रेफरन्सेस चेक करावे लागतात. फायनल एम्प्लॉयमेंटचं डिसिजन घेतलं जातं आणि त्यांना ऑफर ऑफ अपॉइंटमेंट दिली जाते. ऑफर ऑफ अपॉइंटमेंट म्हणजे ही पोस्टसाठी या स्केलवर या पदासाठी आम्ही तुम्हाला नियुक्त करतो आहोत, त्याच्या ह्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. पण एक लक्षात घ्या, ही ऑफर ऑफ अपॉइंटमेंट आहे. ओके, कॅन्डिडेटने ती ऑफर ऑफ अपॉइंटमेंट जर ऍक्सेप्ट केली तर तो तुमच्याकडे जॉईन व्हायला येतो. कॅन्डिडेटने ती ऑफर ऑफ अपॉइंटमेंट जर ऍक्सेप्ट नाही केली तर तो जॉईन व्हायला येणार नाही. परंतु ऑफर ऑफ अपॉइंटमेंट आणि त्यांनी येणं ह्याच्यामध्ये कालावधी दर्शवलेला असतो की 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये तुम्ही येऊन जॉईन करा. तर या 15 किंवा 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जर कॅन्डिडेटने येऊन जॉईन झाला तर याचा अर्थ असा होतो की जे ऑफर ऑफ अपॉइंटमेंट मधल्या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही सांगितले आहेत, या ऑफर ऑफ अपॉइंटमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन्स त्याला ऍक्सेप्टेबल आहेत आणि म्हणून तो जॉब जॉईन करायला आलेला आहे. तर ही सिलेक्शन प्रोसेस आपण रिक्रुटमेंट प्रोसेस ही पाहिलेली, सिलेक्शन प्रोसेस पाहिलेली. तर ही इन शॉर्ट मॅनपॉवर प्लॅनिंग, रिक्रुटमेंट, सिलेक्शन हा भाग आपण आजच्या क्लासमध्ये संपवलेला आहे. ओके, आपल्याकडे अजून थोडासा कालावधी बाकी आहे. तर जुजबी स्वरूपामध्ये आपण ट्रेनिंग हा जो कॉम्पोनंट आहे ऍटलिस्ट याची सुरुवात करूया आणि थोडा विस्ताराने पुढच्या क्लासमध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. कंटिन्यू करू ना ऑफिसर्स? ओके सर. जे मी बोलतोय ते लक्षात येतं? हो. समजतं का? हो सर. हो. ओके, ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण. ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण. ह्याचा अर्थ असा की शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये काहीतरी अंतर आहे. शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये काहीतरी अंतर आहे. मूलभूत अंतर असं आहे की शिक्षण जे आहे ते जरुरी नाही की तुम्ही जे काम करताय आणि ती कामाची चांगल्या रीतीनं परफॉर्मन्स देण्यासाठी असेल असं शिक्षणामध्ये अपेक्षित नाहीये. पण प्रशिक्षणामध्ये हे अपेक्षित असतं की
तुम्ही जे काम करताय त्या काम करत असताना तुम्हाला काही अडचण येते, म्हणजे ते काम करत असताना, ते काम परफॉर्म करत असताना काही ना काही तुम्हाला अडचण येते आणि त्या अडचणीमुळं तुम्हाला जसा परफॉर्मन्स अपेक्षित आहे ते काम करत असताना तसा परफॉर्मन्स तुम्ही देऊ शकत नाहीये. ह्याचा अर्थ असा, काम आणि त्या कामाच्या परफॉर्मन्स मध्ये त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी गॅप नजर दिसतोय, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये एक पोकळी दिसतीये. आणि असं एक गृहीत धरलं जातं की ती जर पोकळी पूर्ण करायची असेल तर त्या कामाच्या संदर्भात त्या व्यक्तीला अजून ऍडिशनल काही ना काहीतरी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. इथे शिक्षण नव्हे, प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते जर प्रशिक्षण त्याला दिलं गेलं तर त्याच्या कामाच्या परफॉर्मन्स म्हणजे तो काम हा व्यवस्थित करू शकेल आणि त्याचा कामाचा परफॉर्मन्स वाढेल आणि तो जो गॅप आहे तो गॅप पूर्ण होऊ शकेल. म्हणजेच काय की ट्रेनिंग हे बेसिकली परफॉर्मन्स गॅपला ऍड्रेस करणारं असतं काम करत असतं आणि हे निश्चित कामाच्या संदर्भात असतं. तर तो परफॉर्मन्स गॅप पूर्ण करण्यासाठी ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं जात असतं. शिक्षणामध्ये असं नाहीये. शिक्षण हे जे दिलं जात असतं हे हायपोथेटिकल असू शकतं, ते व्यक्तीच्या इंटरेस्टवर तो मिळवत असतो पण तो लगेचच कामामध्ये आणू शकेल असं नाही. आता उदाहरणार्थ एखादा लॉ ग्रॅज्युएट आहे, लॉचा प्रोग्राम तो करतोय, लॉ ग्रॅज्युएट बनतो, म्हणजे इमिडिएटली तो ते कामाशी संबंधित आहे असं नाही, तो काम सुरू करतो आणि मग ते नॉलेज त्याला कामाला येतं. ट्रेनिंग मध्ये पण कॅन्डिडेटचं प्रिव्हियस नॉलेज, प्रिव्हियस एक्सपिरियन्स हा कामाला येत असतो. प्रिव्हियस नॉलेज किंवा प्रिव्हियस अनुभव, त्याचं पूर्वीचं नॉलेज हे सगळं कामाला येत असतं. पण हे जे नॉलेज आहे, प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे, तरी देखील कुठे ना कुठेतरी गॅप दिसत असतो परफॉर्मन्समध्ये. मग हे बघितलं जातं की ह्याच्या नॉलेजमध्ये डिफिशियन्सी आहे का. आता उदाहरणार्थ मला ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट हे सगळं मी अकाउंटमध्ये शिकलोय, परंतु मला कॉम्प्युटरवर हे अनालिसिस करता येत नाही किंवा मला पुढे जाऊन ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट स्टेटमेंट बनवता येत नाही. एक उदाहरण सांगतो. अशा वेळेला ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट स्टेटमेंट बनवत असताना मला वेगळं काहीतरी नॉलेज, स्किल गरजेचं आहे. तर हे स्किल जे आहे, नॉलेज जे ॲडिशनल आहे, अपडेटेड नॉलेज, की आरबीआयचे स्टेटमेंट्स कसे आहेत ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंटचे, तर हे जे ॲड ऑन नॉलेज जे दिलं जात असतं हे ॲड ऑन नॉलेज प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळं मित्रहो, शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये हा मूलभूत फरक आहे. दुसरं महत्वाचं असं की प्रशिक्षण हे युजली ॲडल्टला दिलं जात असतं, म्हणजे वयस्क व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जात असतं. वयस्क व्यक्ती म्हणजे कोण, की ज्याच्याकडे काहीतरी ऑलरेडी एज्युकेशन आहे, ज्याच्याकडे ऑलरेडी काही ना काहीतरी त्याच्याकडे अनुभव आहे, म्हणजे त्याच्याकडे अनुभव पण आहे आणि त्याच्याकडे शिक्षण पण आहे आणि तो काही ना काही पद्धतीचं काम करतोय, अशाला प्रशिक्षण दिलं जात असतं. तर मग प्रशिक्षणामध्ये काय आहे की पूर्वीचं त्याचं शिक्षण आणि पूर्वीचं त्याचं एक्सपिरियन्स ह्याला लिंक करत करतच प्रशिक्षण द्यावं लागतं, कारण हे शिक्षणाचं पुढचं टोक आहे प्रशिक्षण म्हणजे. त्यामुळं त्याला जो अनुभव आहे, त्याला जे एज्युकेशन त्याच्याकडे आहे, त्याचा विचार करून आणि त्याच्या कामाच्या संदर्भात त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जात असते ट्रेनिंगच्या माध्यमातून होत असतात. आता मग ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे, एक तर वयस्क व्यक्ती की ज्याच्याकडं पूर्वीचं नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे. वयस्क म्हणतो याचा अर्थ काय, कामावर यायचं म्हटलं तरी 20-21 वर्ष किमान लागतात ना, 18 वर्ष 20 वर्ष अप्रेंटिस म्हणून जरी लागला, ट्रेनिंग म्हणून लागला किंवा एम्प्लॉय म्हणून लागला तर किमान 21 वर्षाचं वय लागतं. मग त्याच्या आधी अप्रेंटिसशिप असेल तर 18, 19, 20 असं वय लागत असतं. त्यामुळं त्याच्याकडे विशेष असं नॉलेज आणि अनुभव ऑलरेडी आलेला असतो. तर अशा व्यक्तीचं काय असतं की लर्निंग जे आहे ना, हे लर्निंग त्याला म्हणजे त्याला जे माहिती आहे त्या माहितीच्या कंटिन्युएशन मध्ये जर शिकवलं गेलं तर त्याला जास्त समजतं. पण नवीन गोष्टी जर त्याला शिकवल्या गेल्या तर तो लवकर ग्रास्प करत नाही, तो विथड्रॉ करायला सुरू करतो. म्हणजे त्याची जसं विद्यार्थ्याची इन्व्हॉल्वमेंट असते तेवढी प्रशिक्षणार्थीची इन्व्हॉल्वमेंट जर तिची क्युरिओसिटी क्रिएट केली, उत्सुकता क्रिएट केली तरच तो इन्व्हॉल्व राहतो. मग तिची क्युरिओसिटी कशी क्रिएट करायची, तर त्याला जे माहिती आहे, नॉलेज किंवा एक्सपिरियन्स, ह्याला काम जे त्याला करायचंय त्याला जोडायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून त्याची क्युरिओसिटी वाढेल आणि तो प्रशिक्षण घ्यायचा प्रयत्न करेल. दुसरं महत्वाचं असतं की प्रशिक्षण घेत असताना ते ॲडल्ट असतात, त्यामुळं त्यांना हे पक्का डोक्यात असतं की म्हणजे साहेब जे शिकवत आहेत किंवा ट्रेनर जो शिकवतोय त्याच्यामधलं मला हे हवं आहे कारण हे कामात येणार आहे. इतर गोष्टी जर सांगितल्या गेल्या तर ते ग्रास्प करत नाही आणि त्यामुळं नेहमी प्रशिक्षणार्थीच्या डोक्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत
हे ऑब्जेक्टिव्ह डोक्यात घेऊन लर्नरचे ऑब्जेक्टिव्ह डोक्यात घेऊन प्रशिक्षण हे द्यावं लागतं. ओके, तर प्रशिक्षण म्हणजे थोडक्यात काय की एक्झिस्टिंग नॉलेज आहे, एक्झिस्टिंग बिहेवियर आहे, एक्झिस्टिंग नॉलेज आहे, एक्झिस्टिंग स्किल आहे, एक्झिस्टिंग बिहेवियर आहे. म्हणजे एक्झिस्टिंग ज्ञान, एक्झिस्टिंग कौशल्य आणि एक्झिस्टिंग वर्तणूक ह्याला मॉडिफाय करणारे जे प्रयास असतात त्याला ट्रेनिंग म्हणतात. ह्याला मॉडिफाय करणारे जे प्रयास असतात त्याला ट्रेनिंग असं म्हटलं जातं. आणि हे एक इंटेंडेड प्रोसेस मधनं होतं. म्हणजे हे अशा पद्धतीने करायचं ह्याची एक सिस्टम क्रिएट केली जाते, त्याला ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतात. आणि ह्याच्या माध्यमातून जे मॉडिफाईड त्याचं नॉलेज असेल, बिहेवियर असेल, ॲटिट्यूड, स्किल असेल, ॲटिट्यूड असेल, ह्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या कामा रिलेटेड परफॉर्मन्सला इम्प्रूव्हाइज करण्यासाठी प्रयत्न केला जात असतो. त्यामुळं हे जे नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड आहे, ओके, हे ट्रेनिंगमध्ये खूप महत्त्वाचे असतात. आणि ह्याच माध्यमातून व्यक्तीचं एक कॉम्पिटन्स क्रिएट केला जात असतो. त्यामुळं ट्रेनिंग हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे ट्रेनिंग देत असताना काय असतं की विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, ट्रेनरच्या डोक्यामधले ऑब्जेक्टिव्ह, त्याच्या माध्यमातून त्या ट्रेनिंगचे ऑब्जेक्टिव्ह डिसाईड होतात. नुसतं ऑब्जेक्टिव्ह डिसाईड नाही होत, तर त्याचे लर्निंग आउटकम्स डिसाईड होतात. लर्निंग आउटकम्स म्हणजे एक विषय ह्याला शिकवल्यानंतर ह्यानी काय लर्न करणं अपेक्षित आहे, ट्रेनिंगनी काय करणं अपेक्षित आहे हे सुरुवातीला डिसाईड होतं. लर्निंग आउटकम्स म्हणतात त्याला. त्याच्यावरनं त्या शिकवण्याच्या क्लासची किंवा त्या प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्ह डिसाईड होतात. आणि हे जोपर्यंत लर्निंग आउटकम आणि ऑब्जेक्टिव्ह डिसाईड होत नाहीत तोपर्यंत तो काय शिकणार आहे हे डिसाईड नाही होत. आणि तो जोपर्यंत काय शिकणार आहे हे डिसाईड नाही होणार तोपर्यंत हे डिसाईड नाही होणार की खरोखर आपण त्याच्या नॉलेज इम्प्रूव्ह करतोय, स्किल इम्प्रूव्ह करतोय का त्याचं बिहेवियर चेंज करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं लर्निंग आउटकम्स किंवा ऑब्जेक्टिव्ह जे असतात ट्रेनिंगचे हे अत्यंतिक महत्वाचे असे असतात. आता मग अशा पद्धतीचं एक असं म्हणजे बाबा विशिष्ट असे ऑब्जेक्टिव्ह बनवले, लर्निंग आउटकम डिसाईड केला आपल्या ट्रेनिंग एफर्टचा, विद्यार्थ्याच्या नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड मध्ये लर्निंग आउटकम्स आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून काय काय आपल्याला शिकवायचं हे डिसाईड केलं, तर ह्याला थोडक्यात डिझायनिंग ऑफ प्रोग्राम्स असं म्हणतात. शॉर्टमध्ये डिझायनिंग ऑफ प्रोग्राम म्हणजे या प्रशिक्षणार्थीला या प्रशिक्षण माध्यमातून कशा पद्धतीने लर्निंग दिलं जाणार आहे ह्याला डिझायनिंग ऑफ प्रोग्राम असं म्हणतात. आणि याच्यामध्ये मग विषय असते, विषयाची रचना असते, त्याच्यानंतर कुठला क्लास पहिला, कुठला दुसरा, कुठला तिसरा, क्लास कशा पद्धतीने शिकवला जाईल की लेक्चरमध्ये शिकवला जाईल, ग्रुप डिस्कशनमध्ये शिकवला जाईल, हे सगळं डिसाईड केलं. तर रोल प्ले असेल, ऑन द जॉब ट्रेनिंग असेल का, ऑफ द जॉब ट्रेनिंग असेल, फील्ड ट्रेनिंग असेल का, हे सगळं त्या त्या विषयानुरूप ठरवलं जातं की कशा पद्धतीने हा विषय आपण त्या ऑफिसरपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यानंतर त्याच्यासाठी लागणारं लिटरेचर डेव्हलप केलं जातं प्रत्येक विषयासाठी. जसं हा विषय शिकवण्यासाठी मी पीपीटी बनवली आणि मी लेक्चर देतोय तुम्हाला, तर हे डिसाईड होतं की पीपीटी बनणार का, लेक्चरिंग होणार का, बॅकग्राऊंड लिटरेचर बनणार का, हे सगळं त्यामध्ये डिसाईड होत असतं. आणि या माध्यमातून एक डिझाईन ट्रेनिंगचं बनवून त्या माध्यमातून त्या प्रशिक्षणार्थीला त्या ट्रेनिंग कोर्समध्ये शिकवलं जात असतं. आणि ते करत असताना बऱ्याच पद्धतीमध्ये पार्टिसिपेटिव्ह असतं, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट इन्शुअर केली जात असते विद्यार्थ्यांची, प्रशिक्षणार्थीची. अशा रीतीने ते इन्व्हॉल्वमेंट मेंटेन करायचा प्रयत्न केला जात असतो. तर मित्र हो, आजच्या क्लासमध्ये आपण साधारणतः 3 टॉपिकला टच केलेला आहे. मॅनपॉवर प्लॅनिंग थोडं डिटेलमध्ये पाहिलं, त्यानंतर रिक्रुटमेंट सिलेक्शन हा परत डिटेलमध्ये पाहिला, आणि ट्रेनिंगची आपण सुरुवात केलेली आहे. ट्रेनिंग माझ्या मते बऱ्यापैकी मी पोर्शन कव्हर केलंय, याचा लिटरेचरमध्ये पण अजून डिटेलमध्ये आहे. तर आपण थोडंसं पुढच्या क्लासमध्ये ट्रेनिंग, परफॉर्मन्स अप्रायझल, ट्रेनिंग डेव्हलपमेंट हा विषय आपण घेऊया. आणि मग इंडस्ट्रियल रिलेशन्स विषयी पण काही सेशन्स अलॉट करून आपण हा HRM चा जो विषय आहे तो टॅकल करायचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी आपल्याला जर काही शंका असतील तर आपण विचारू शकता. माझा हा आजचा जो अकॅडमिक क्लास होता, म्हणजे जेवढं मला शिकवायचं मी ठरवलं होतं तेवढं आजच्या क्लासमध्ये मी पूर्ण केलेलं आहे.
तर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. इफ यू एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क. सर जॉब अनालिसिस हे व्यक्ती सापेक्ष करतात का? हो, हे सगळं कार्यसापेक्ष आहे. कार्यसापेक्ष. कार्यसापेक्ष. जॉब अनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन हे तिन्ही कार्यसापेक्ष आहे. फक्त काय होतं माहितीये का, जॉब स्पेसिफिकेशनच्या वेळेला ना आणि जॉब डिस्क्रिप्शनच्या वेळेला त्या माणसामध्ये त्या क्वालिटीज आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. मी ब्रांच मॅनेजरच्या जॉब स्पेसिफिकेशन, जॉब अनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन करतोय, तर ब्रांच मॅनेजरकडे ती योग्यता आहे का, किंवा एक्स व्यक्ती त्या योग्यतेचा आहे का, त्याचं नॉलेज, स्किल हे सगळं जे आहे ना हे त्याला योग्य आहे का हे फक्त पाहिलं जातं. मग व्यक्ती सापेक्ष काहीच नाही जज केलं जात ना असं? व्यक्ती सापेक्ष कधी होईल ते माहितीये का, तुम्ही ज्यावेळेला तुम्ही त्यांना ते काम देताय त्यावेळेला. ओके, म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वगैरे असेल त्यात. व्यक्ती सापेक्ष म्हणजे व्यक्ती सापेक्ष हा तुम्हाला डोक्यात आधी घेता येणार नाही, कारण तुम्हाला इथं काम महत्वाचं आहे. व्यक्ती सापेक्षचं पर्सेंटेज फार झालं 10% असू शकेल, 90% इज अ वर्क. मग ह्या 10% जे व्यक्ती सापेक्ष आहे त्याच्यामध्ये त्याचं क्वालिफिकेशन, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा कामाचा पूर्वीचा त्या एरियामध्ये अनुभव. आता ब्रांच मॅनेजर म्हणून एखादा जर येत असेल तर थोडा बहुत त्याला पासिंग ऑफिसर म्हणून अनुभव पाहिजे, बरोबर. त्यानंतर थोडंसं त्याला लोनिंग मधलं माहिती पाहिजे, पासिंग ऑफिसर म्हणून माहिती पाहिजे. त्यानंतर त्याला ओव्हरऑल हाऊसकीपिंग काय चालते माहिती पाहिजे, थोडं बहुत कस्टमरचं ओरिएंटेशन पाहिजे. ओके, हे असल्याशिवाय तो ब्रांच मॅनेजर बनू शकेल का? नाही. मग आता मग व्यक्ती सापेक्ष जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा त्याच्या क्वालिटीज आहेत व्यक्तीच्या, तो महत्वाचा आहे. हे महत्वाचं नाही की शिंदे साहेब आहेत का देशपांडे आहेत, नो. म्हणजे हे महत्वाचं की त्या क्वालिटीज पॉझेस करणारा माणूस आहे का. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं दोन्हीचा एक मेळ बनवायचा प्रयत्न केला. फोकस आहे तो कार्यसापेक्ष जास्त आहे, व्यक्ती सापेक्ष कमी. स्पेसिफिकेशन पण असंच आहे. स्पेसिफिकेशन मध्ये समजा कॉम्प्युटर आहे, मशिनरीची गरज आहे, तर ते स्पेसिफिकेशन मध्ये जास्त येतं. पण असं नाही की कॉम्प्युटर आहे म्हणून काम होणार आहे, तर व्यक्तीचा रेफरन्स येणार त्यामध्ये. पण दिस ऑल इज हार्डली 10% रिले. जो गॅप आहे ना व्यक्ती सापेक्षता आणि कार्यसापेक्षता, तो पूर्ण करण्यासाठी ट्रेनिंग हा एरिया असतो. थँक्यू सर.